श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः। वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्या पतिमच्युतम्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो ह्यः। श्रीमदानन्दतीर्थाख्यो गुरुस्तञ्च नमाम्यहम्। यो विप्रलम्बविपरीतमदिप्रभूतान् वादानिरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरिति प्रतिपादयन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहन्नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेह निहितदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषिशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधे सर्वदोषव्येतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृधां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थमुदीरयेत्। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ಭಾರತೀಶ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಾಂತರ್ಗತ ಕುಂಭಾಪುರಾಧೀಶ ಜಲ್ಲ ಶ್ರೀ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಾಂತರ್ಗತ ಲಕ್ಷ್मी व्यंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो आमगेले समस्त गोकर्ण मठाचे गुरुपरंपरेचे समस्त वृंदावनस्थ स्वाम्याले चरणकमलांक विशेष रीतीनं नतमस्तक जावंगेनो आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो आयचे अधिक मासाचे विशेष सुसंदर्भ पर्वकालारी हे ज्ञानयज्ञ कार्याक प्रारंभ केलेले आसा। तद्निमित्तान सर्वही आस्तिक महाजन भजक परमात्माले हे श्रवण लीलामृत ऐकूच कितरी उपस्थित आसाची तांकां बी सर्वांक हृदयपूर्वक अभिनंदन करून कार्यक्रमाचे प्रारंभ करता। कालच्या दिवसांत तो आम्ही सविस्तार जावंगेनो सप्तमस्कंदाचे जय विजयाले काणी तशीच हिरण्याक्षाले वध कशी रितीनं वराह रूपा अवतार घेवन परमात्मान वध केले तसले सर्व ही वृत्तांत आम्ही पळयले आसा। तदनंतर हिरण्यकश्यपूले तप आचरणा कशे रितीन ताणी केलेली आसा ते सुद्धा पळयले आसा। ताणे स्वतः तगेले चल्याक अत्यंत घोर रितीनं विष्णुद्वेषी दिले तसले परमात्माले आराधना उपासना सद्भक्ती ताणे केलेली निमित्तानं अत्यंत हिनाय धावंगेनो तेगे वरी अत्याचार रितीनं कार्य करता ते सुद्धा आम्ही कालच्या दिवसांत पळयलें। परमात्माले उपदेशामृत नारदाले निमित्तानं गर्भावस्थेन तो आसतनाची कशे रितीनं प्रल्हादान श्रवण कीर्तन रीतीनं परमात्माले दिव्य चरणामृताचे सेवना कशे रितीन कोरनो
तेगेले जन्माचे सार्थकत्व घडोवच्या करता आनी कशे रितीन प्रयत्नशील जावंक न्हू स्वतः बापसूकची उपदेश दिल तसले वृत्तांत कालच्या दिवसा आमी पळयलें. प्रल्हादान केली तसले भक्तीक परमात्माले आविष्कारो परमात्मा खंय आसा म्हण तसले दृश्टांत आपणाले बापसूक ताणें कशे रितीन दाखयले, कशे रितीन स्तंभांत नरसिंहाले प्रादुर्भाव दिले, तद्निमित्तान हिरण्यकश्यपूले वध नरसिंहदेवान कशे रितीन केले, हे सर्व ही वृत्तांत आम्ही कालच्या दिवसांत पळयल्ले आसा. तदनंतर प्रल्हादाले राजाभिषेक पळयले, ब्रह्मचर्य वानप्रस्थ आश्रमाचे वर्णन पळयले, यतिधर्म पळयले, गृहस्थ जीवनाचे साक्षात्कार घड केल्यार परमात्माले चिंतन कशे रितीन करता म्हणत असले भावनातीत जावंक आमी सर्व ही काल पळयल्ले आसा. स्त्री धर्म आचरणा ही सर्व ही सप्तम स्कंदांत आयिल्ले तसले सविस्तार वृत्तांत कालच्या दिवसांत आमी दिव्य श्रवण मात्रान आयकून आमगेले जिवनाचे कृतार्थ घेतिल्ले आसा. आयच्या दिवसांत अष्टमस्कंदाचे अत्यंत महिमान्वित गजेंद्र मोक्षाल काणी उरो विशेष रितीन समुद्र मंथनाचे परमात्मान मोहिनी अवतार घेवन कशे रितीन अत्यंत दुर्लभ आशिल्ले तसले अमृतपान सर्व देवतानुदेवतेक कशे रितीन दिले. ताजे नंतर बलिचक्रवर्तीक उद्धार करचे तरी विशेष रितीन परमात्मान वामन अवतार घेवन कशे रितीन सृष्टीचे पालन केलें, हे सर्व ही वृत्तांत परमात्माले मत्स्यावताराचे चिंतन आयच्या दिवसाचे अष्टमस्कंदांत आम्ही सर्व पळोवन पुनीत जावया. शुकाचार्यान सांगचे तसले वृत्तांत सविवर आयकून प्रल्हाद परीक्षित राजान कशे रितीन परमात्माले चिंतन केले, हे सर्व ही आम्ही काल पळयल्ले आसा. शुकाचार्यो सांगचे तसले वृत्तांत आज चौथे दिवस पळयाचे मस्त रितीन चतुर्मुख ब्रह्माले निमित्त मन्वंतराचे सविस्तार वृत्तांत ब्रह्माले रात्री कसने दिवस कसने, हे सर्व ही आम्ही सप्तमस्कंदांत पळयल्ले आसा. जाल्यार सुद्दाचे रुद्रदेवाले अत्यंत वरप्रदानाच्यान दैत्य लोक हे सर्व मनुसृष्टीक संहार करचे आयले तेन्ना ते दैत्याक रक्षण केल्ले ना दैत्याक संहार करून न्हू मनूक रक्षण केले तसले परमात्माले आयकुया चरित्र. दुसरे मन्वंतरांत रोचन म्हणले नामाभिधानान वायुदेवाले अवतार घेवन इंद्रदेव आशिल्लो. स्वारोचिश मनू तिसरे मन्वंतरांत उत्तम म्हणले मनू. यमदेव सत्यजित म्हणले नामाभिधानान इंद्र पदवींत आशिल्लो. चौथे मन्वंतरांत तापस म्हणले नामाभिधानान परमात्मा म्हणलो मनू आशिल्लो. तंतुची अश्विनी देवते म्हणले एक इंद्र आशिल्लो. हे मन्वंतरांत गजेंद्र मोक्ष कशे रितीन घडले पळोवया. एक संदर्भारी देवल म्हणले अत्यंत तपोनिष्ठ महामुनी ताणे तप आचरण करचे संदर्भारी स्वर्गाच्यान आयिल्ले तसले आहा आनीची उहू म्हणले नामाभिधान आशिल्ले तसले गंधर्व आपणाले विनोदार्थ जावंक न्हू ते देवल म्हणले ऋषीक भयभीत करका म्हणले तसले संदर्भारी शिवसरीले अवतार घेवन हो हू म्हणलो गंधर्व शिवसरी रूप धारण करून गंगाचे विनोद दिले तसले अत्यंत सुरमणीय दिले तसले नदी तीरारी उदकाचे प्रोक्षण करून ते ऋषीवर्याक तपशक्तीक भंग करका म्हणले एकमेव उद्देश्यान ते देवल म्हणले ऋषीक चिंताक्रांत करून भयभीत करतके आपणेन तपशक्तीक साधनेक बशिल्ले तसले एक सुपवित्र संदर्भारी आपणेले तपोभंग केली निमित्त आपणेले परमात्माले समाधी स्थितींत विशेष रितीन परमात्माले ध्यान स्वरूपाचारे चिंतन करून परमात्माले भक्ती सदृशमय दिले तसले आपणाले जीवनाचे साक्षात्काराचे उद्धार करून घेवका म्हणले तसले संदर्भारी
हे हूऊ म्हणलें गंधर्वान आपणाक विचलित करून घेवन आपणाले तपभंग केल्ले आसा. तदनिमित्तान आपणाक आपणाले तपशक्तीक भंग केले निमित्त जे एक शिवसरी रूप धारण करून घेवन आयल तसले व्यक्ती तो शिवसरी जावं घेवन जन्माक येवो म्हणत तसले क्रोधित जावं घेवन शाप दितके. ते देवल म्हणलें ऋषीले शाप प्रभावान अत्यंत पश्चाताप भावनेन तो शिवसरी जन्मान तो प्रादुर्भाव घेता. आनीचे हा म्हणलो गंधर्व केवल तागेले दृष्टांतान तो ताण केलेले तसले विनोदार्थ जावं घेवन ते देवल म्हणले ऋषीले तपशक्ती भंग केले निमित्तान ताका योग्य जावं घेवन एक शाप दिवका. हो प्रत्यक्ष न्हय तर जाल्यार बी अप्रत्यक्ष रुपारे आपणाक ताणें हिंस दिल्ले आसा. तदनिमित्तान हागेले बुद्धी एक हस्तील तशीची जन्म प्रवृत्ती येवंक घेवन हागेले बुद्धी भ्रश्ट जावंक घेवनचो कशे रितीन मूढ रितीन एक हस्ती उरतकी त्या रितीन हागेले जन्माचे अवतारो तशे रितीन देवो म्हूण सांगून आहा मनशाक गंधर्वाक देवल म्हणले ऋषी शाप दिता. हे दोन्ही लोकांना केलेले तसले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पापाक उद्धारित जावंक घेवन तो व्यक्ती पयलींचो हू म्हणलो गंधर्व विशेष रितीन शिवसरी आकार घेवन ते गंगा नदींत उरता. तशीच हो आहा म्हणलो गंधर्व विशेष रितीन शाप दृश्टांत जावंक घेवन अप्रत्यक्ष केलेल्या निमित्तान थोडे वर्ष पासून राज्याचे एक आळवीक करून घेवन राजा जावंक जन्मा येवंक घेवन पांड्य देशाचे एक राज जावंक घेवन बहुधर्म पासून धर्माचरण करून घेवन तदनंतर वनाक तपशक्ती आचरण करच्याक वता. तो आहा म्हणलो गंधर्वोची राजा जावंक घेवन नामाभिधानान दिता. जाल्यार सुद्दां ताणें केलेले तसले अप्रत्यक्ष कर्तक सुद्दाचे देवल म्हणलें ऋषीन दिलेले तसले शापाक वंचन करचें जायनाशिची त्याचीचे जन्म तांकां येता म्हणच्याक कशे रितीन परमात्मान माया सदृश दिलें तसलें हें लोकांत तो कशे रितीन सृश्टी केलें म्हणत तसलें वृत्तांत आमी पळोवपाक. तशीच तो आपणाले राज्या भायर करून घेवन विरक्ती जावन वना वचूंक घेवन अत्यंत परमात्माले दिव्य उपासन करका पयले जन्माचे वृत्तांताचे किंचित आपणाक देवस्मरण देवाले स्मरण आशिल्ले निमित्तान आपणाले जीवनाचे उद्धार करून घेवका म्हणले एकमेव उद्देश दवरून घेवन वनाक वचून तपशक्ती आचरण करच्याक वता. तेची संदर्भार हागेले तपशक्ती आचरण करताची अत्यंत विद्वत्तान एक परमात्माले उद्युक्त जावंक घेवन आचरणा भक्तीन श्रद्धेन तप करत उरता. तेची मार्गार आयिल्ले तसले एक अगस्त्य ऋषी पळयता आनी आपणान आयिल्ले तेन्ना वरकीची हो आपणाक अभिनंदन करना. राजा एकांत मुढारी अत्यंत ढांबिकतनेन परमात्माले आराधन करत आसा म्हणत तसले अहंकारान आशिल्ले निमित्तान हाका शाप दिवंक घेवन ताका कशे रितीन शाप दिता पळयाचे. आपूण एक अत्यंत प्रभावित ऋषीवरी आसतना तुवें आपणाक योग्य रितीन नतमस्तक जायनाशिची आपणाक तुवें सत्कार केलो ना. तदनिमित्तान तुका आपूण शाप दिता म्हूण सांगून ऋषीवर्य अगस्त्य ऋषी ताका शाप दिताची. अगस्त्य ऋषीले पुनः शापा निमित्त पुनः राजाक हस्ती जन्म प्रादुर्भाव जाता. तदनिमित्तान तो क्षीरसमुद्राचे मध्य आशिल्ले तसले त्रिकूट म्हणले पर्वतांत विशेष रितीन 3 वर्णाचे शिखर आशिल्ले एक भांगराचो एक रुप्याचो एक लोखणाचो तांतो उपशिखर सर्वही आशिल्ले. ऋतुमत म्हणले नामाभिधानाचे वरुण देवाले अत्यंत पवित्रतम तसले एक उद्यान आशिल्लें. ते उद्यानांत एक सरोवर आशिल्लें. ते उद्यानांत आशिल्ले तसले इंद्रद्युम्न म्हणले नामाभिधानाचो राजा तोचीची ते हस्ती जन्म घेवन आयिल्लो. कशी पळया आमी कोणाकाची आदरातिथ्य सत्कारो विशेष रितीन करका कोणाले एक तपशक्ती धर्माचरणा सद्भाविकाचे आमी हिंस तरेन केल्यार आमकां हो शापो
लागू बसता म्हणत असले वृत्तांत हे हा हा गंधर्वाक आणि हुहू गंधर्वाक देवल म्हणले ऋषीन दिले शाप प्रभावितान कशे रितीन तांगेले जन्माचे वृत्तांत घडले म्हणले दृष्टांत पळोवया. ते सरोवरांतो गंगा नदीच्यान उहू गंधर्वो सिंवसरी जावंगेनो आशिल्लो. त्याची संदर्भारे अत्यंत वातावरणाचे प्रक्षुब्ध सूर्याले प्रकाशमान देल तसले वेदनेक सर्व ही हस्तीचे हिंडो ते सरोवराचे मध्य येवंगेनो उदा पिवच्याक लागले. कशे रितीन परमात्माले दैव संकल्पो तांगेले जन्माचे मुक्ती मेळका म्हणले संदर्भ आशिल की गोतना. नरेचे परमात्माले प्रादुर्भाव कसने परमात्माले वर्णन कसने पळयाचे. ते सिंवसरी थंय आशिल्ले आपणेले मधांध जावंगेन आशिल्ले तसले एक हस्ती गजराज म्हणून आमी ताका उल्लेख करताचे. सर्व ही आपणेले अत्यंत सहपाठी दिले तसले सर्व बायल हस्ती बरोबर तांगेल चोरडुवा बरोबर विनोदार्थ जावंगेनो ते सरोवराक येवंगेनो उदा पिवनो अत्यंत आनंद भरितान एक सरोवराचे आस्वाद घेता आशिल्ले संदर्भारे मधांध दिले तसले हे गजराजाले पाय ते अत्यंत प्रभावशाली होड आशिल्ले तसले सिंवसरी वयरी पडतके. ते गजराजान दवरिल्ले तसले पायाकची वेदना तीत जावंगेनो सिंवसरी आर्तनाद करतके अत्यंत रोधित दत्के. हे कसन वजन आपणाला वयर पडले आपणेक मृत्यू दाखवत तसले संदर्भ घडून आयला म्हणून चिंताक्रांत दत्के. जाल्यार सुद्दाची एक क्षणाक विचलित जावंगेनो परतून दुसरे क्षणाक आपणाक हिंसी करचे आयले तसले हे हस्तीक आपण मृत्यू करका म्हणत तसले भावना तीत जावंगेनो ते सिंवसरी ते गजराजाले पायाक होरंगेनो चापतके. पळयाच सिंवसरी हे जलचर बी वय भूचर बी वय हस्ती केवल रानांत ते प्रभावशालिके जाल्यार सिंवसरी दोनी जागेरी प्रभावशालिके. पळयाच अत्यंत बलिष्ठ देवन आशिल्ले तसले मदांध हस्तीक आपणाले दंतान छिद्र छिद्र कोरंगेनो तेगेले पाय चपच्या गेल के सिंवसरी हस्तीले. एक क्षणान तो हस्तीक आपणाले तितलो बलशाली कोणी ना म्हणत तसले वृत्तांत हस्ती केतके. जाल्यार सुद्दाची हे घोर युद्ध आपूण जय देता एक सायडान गज जय देता आनीक सायडान सिंवसरी जय देतके. जाल्यार कोणीची अत्यंत विजय पावच्याक प्रारंभीत जायनाके. अशीची हांगेले युद्ध अविस्मरणीय तशीचे हजार वर्ष पसून हे रोधना परिस्थिती वेदना परिस्थिती ते हस्तीक आनीचे सिंवसरीक मध्ये अत्यंत वातावरणाचे प्रक्षुब्ध वातावरण युद्धाचे कलह उत्पत्ती जाले. कसने सोडल्यारीचे कोणीची हांतो विजय जायनाची कोणीची पराभव जायनाची अशी अशी देता देताची 1000 वर्ष जालेके. आमकां कसनेच तरेन एक सान मूसू ना सान झळार चापल्यारी कितले रितीन वेदना देता त्याची अत्यंत महिमान्वित गजगांभीर्य आशिल्ले तसले हस्तीक ते सिंवसरीन चपची तसले वेदना कितले रितीन देलील उरतले आनी ते सिंवसरीक हस्तीन मस्तील तसले वेदना कितले उरतले. पळयाच अशी चलत 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 1000 वर्ष गेले. मनशाक आपत्कालारी परमात्माले स्मरणा येवका हे आज ना फाल्याक येवचेच म्हणत तसले संदर्भ आमकां हे गजराजाले निमित्तान कळटा. पळयाच कशे रितीन तो हस्ती ते सिंवसरी निमित्त अत्यंत हिंस भोगताची परमात्माले प्रार्थना करच्याक अत्यंत दयनीय स्थितीर पावतके. कसले की म्हळ्यार कितले रितीन बलिश्ट आपूण असल्यार सुद्दाची उदकांत तो आमगेले बलिश्टाचे क्षण दाखोवचे जायनाके. कित्याक की म्हळ्यार उदकांत आशिल्ले तसले जलचराची सर्व श्रेष्ठता मदतके. कशे रितीन हस्तीक सिंवसरी चाबत गेले तशीचे हस्ती पराभव देता गेलके तेगेले किंचित क्षण सुद्दां जायनाके. कित्याक की म्हळ्यार सिंवसरीले प्रभाव दिवस गेले तशी वाडत गेलके. कित्याक की म्हळ्यार कशी जाल्यार बीची उदकाचो अत्यंत
गोत्त आशिल्लो तसले व्यक्ती म्हळ्यार सिंवसर्गे, कित्याक की म्हळ्यार सर्व ही वस्तू तेगेले जड भरीत देवंगे न्हू आपणाले शरीर उदकांत भितर काडटा. असल संदर्भारी तेगेले शक्ती उदकांत 100 पट्टो वाडलके. अत्यंत उत्सुकते भावनेन आपुणूची जय दत्ता म्हणत तसले भावना तीत जावंगे न्हू सिंवसरी वता आसा. अनेक संदर्भारी आपणाले बलहीन परिस्थिती घडत आसा, आपणाक कोण रक्षण करता चिंताक्रांत जावंगे न्हू रोधन करतके. ते संदर्भारी ते कष्ट आपणाले जायना, आपूण कालवशात आपणाले मृत्यू घडता आनी आपणे कसनेची वाट ना म्हणत तसं संदर्भारी तक्का प्रारब्धाचे किंचित भगवन स्मरणे येतके आनीची परमात्माले चिंतन करच्याक लागतके. पळयात शुकाचार्य वर्णन करत असाच परीक्षिताक. परीक्षितो तदेक चित्त जावंगे न्हू परमात्माले दिव्य वर्णना ऐकत असा. पळया गजेंद्र सांगता ओम नमो भगवते तस्मै एत यत्किंचिदात्मकं पुरुषाय यदि बीजाय परेशाय भिधीमहे. पळया कसं एक प्रार्थना करत असतो. यस्मिन् इदं यश्चेदं येनदं य इदं स्वयं योस्मात् तरस्मात् परस्तं प्रबद्धे स्वयंभुवं. परमात्मा आपणेक कोणीची हे दयनीय परिस्थितींतो आपणेक रक्षण करतल कोणी नाचे. अत्यंत घोर अरण्यांतो वनविहार कोरंगे न्हू आपूण हे मधांध जावंगे न्हू आपणाले अत्यंत राणी बशी चेडुवा बशी आपूण ते येवंगे न्हू हे उदकाचे स्वाद घेवच्याक आयलो. त्रशा शक्त जावंगे न्हू आयिल्ले निमित्तान आपणेन हे वेदना घेवची पडली. आपूण उदा पिलील चुकवे तू सर्व शक्त जावंगे आसा. हे प्रकृती तुगेल निमित्तान आसा. स्वयं प्रकाश तू स्वयं सिद्ध तो सर्व शक्त तो तुची परमात्मा आपणाक रक्षण कर. आपणाले सर्व ही पाप संचय करून आपणाक अनुग्रह कर म्हणले एकमेव प्रार्थना गजराजू परमात्माक भिन्न करत असा. पळयाची मुखारसून कशी प्रार्थना करतस की म्हणून तस्मै नमः परेशाय ब्रह्मणे अनंतशक्तये अरूपायोरूपाय नमः आश्चर्यकर्मणे. कसं सांगता पळयाची ब्रह्मा आदि रुद्रदेवाक सर्व प्रथम वंद्य तू जावंगेन आसा. सर्व अनंत शक्ती तू जावंगेन आसा. सर्व गुणसंपन्न तू जावंगेन आसा. परब्रह्म स्वरूप जावंगेन आसा. आपूण तुका नमस्कार करता. आपणेक केवल रक्षण कर परमात्मा. नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने नमो गिराम विदुराय मनश्चेतासमामपि. पळयाच आत्मस्वाक्षी जावंगेन सांगतास हांव परमात्मा हांव तुकाची खंडीत नमस्कार करत असा. आपणाक तुवेचे रक्षण करका. तू सोडले रे आपणाक कोणीचे रक्षण करतल चलना. तदनिमित्तान आपणाक तुवें रक्षण कर म्हणगे न्हू विशेष रितीन विडंबनेन अत्यंत रोधितान कालपरवश जावंगे न्हू तो गजेंद्र परमात्माले प्रार्थना करत असके. पळयाची नमशांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे निर्वेशेषाय साम्याय नमज्ञाना घनाय च. पळयाच कसं एक प्रार्थना सत्व रज तम सर्व ही तुगेले त्रिगुण आसाच. आपूण तुका नमस्कार करता असा. शांत घोर मूढ सर्व ही अभेद्य अभेद्य भेद्य आशिल्ले तसले वस्तू चराचरांतू तू ज्ञानस्वरूप जावन आसा परमात्मा म्हणगे न्हू रोधन करत असके गजेंद्र. पळयाच कसं एक वर्णातीत जावंगे सांगिल्लें आसा. आमकां हे गजेंद्रान स्तोत्र ताणें परमात्माले वर्णन करता तर जाल्यार रे आमकां आमगेले आपतकाला रे आमकां दयनीय परिस्थिती आयली तेन्ना कोणीची आमकां मदती केनाच कोणीचे एक रक्षण करना म्हणटा तेन्ना आमी कशे रितीन परमात्माले दिव्य चिंतन करता की त्याची रितीन परमात्माले चिंतन आज गजेंद्र करत आसाच. कसन एक पळयाच आमकां कष्ट आयले तेन्ना मात्र परमात्मा उडगा आसत के सुख संदर्भारे आमी परमात्माक स्मरण करना के विस्मरण करता के ताकाचे परमात्मो किंचित संदर्भारे आपणेक विस्मरण केल्यार रे कसन एक ताका दोष येता ना कसन एक ताका त्रास देता म्हणत तसले संदर्भ परमात्मा आमकां हे गजेंद्र रुपारे आमकां दृश्टांत करून दिता आसाच. आमी बीचे मस्त अहंकार युत जीवनांतो अहंकारान अहंभावानान आम्ही गजेंद्रा सर्गीचे मधांध जाता ते संदर्भारे शिवसरी रुपारे आमकां कष्ट आयले तर जाल्यार रे आम्ही कशे रितीन जागृता भावन घेवन परमात्माले स्तुती करताची म्हणत आसले संदर्भ आमकां सांगत आसाच. पळयाच कित्याक की म्हळ्यार परीक्षित राजाक आज कष्ट आयले आसा.
कष्टानिमित्त तगेले मृत्यू सनीहदल्यसा तद्निमित्तान मृत्यू परवश जावंगेनो तो परमात्माले स्तुती आपणाले आत्मोद्धार कितें करून घेत आशिल्लो जाल्यार एक पावित्रतम संदर्भ के तशीची गजेंद्र पुनरपि प्रार्थना करतस की म्हणे क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्व दक्षाय साक्षिणे पुरुषाय यत्मूलाय मूल प्रकृतये नमः. परमात्मा तुझीचे सर्व स्वामी जावन आसा, सर्व क्षेत्राक तुगेलो क्षेत्रो, तुगेलो जागो, तुझीची अध्यक्षो, तुझीची पुरुषरूपी मूल प्रकृतीक शरीर दितसलो, अंतःकरण शुद्ध रूप तू. तद्निमित्तान आपण तुका अनंत अनंत नमस्कार घालत असा. तुगेले मूल प्रकृती स्वरूपाक आपणेक रक्षण कर म्हणून घेनो गजेंद्र राजो पुनरपे भावूक जावंक घेनो परमात्मा लागे रक्षण करत असा. आपणेक रक्षण दी म्हणून घेनो विनंती करत असके. नमो नमस्ते खिलकारणाय निष्कारणाय तद्भुत कारणाय सर्वागमाम्नाय महार्णवाय नमोपवर्गाय परायणाय. कसं एक चिंतन पळयाच परमात्माले दिव्य करत असा. मूल सृष्टीक कारणनाशीची जगत्ताचे सृष्टी करच्याक तुगेल्यागे शक्ती सामर्थ्य असा. तुगेल्यान तो कसनेची विकारना, तुगेल्यान कसनेची लोपना. सर्व ही तुगेले निमित्त अद्भुत चमत्कार दिल्ले असा. सर्व नदी संगमाक नदीक सर्व तुवे आश्रय जावंक न्हू समुद्रा तशी तुगेलेचे चरणारविंदान तो अर्पण देत असले. सर्व ही नमस्कार तुका आपण करत असा. आणि आपणेक तुवे उद्धार करका सर्व वेदशास्त्राक अधीन दिल तसलो मोक्ष स्वरूप दित असेल तसलो परमात्मा तू आपणेक दिव्य अनुग्रह कर परमात्मा म्हणून घेनो पुनः विडंबनेन परमात्माले चिंतन करत असके गजेंद्र मोक्षो. यस्य ब्रह्मादयो देवा वेदा लोकाश्चराचराः नामरूप विभेदेन फल्गच कलायकृतः. कसन पळयाच हे अत्यल्पदेल तसले अंशाच्यान अनेक रूपाच्यान विविध रितीन भेदभावनान उत्पत्ती देल तसले ब्रह्मादि देव सर्व चराचर हे लोकांतू रचन केले तसले धगधग म्हणत असले अग्नीचे ज्वालेन प्रभावित जावन भस्मीकृत देल तसले संदर्भारे सहस्र सूर्य किरण प्रभावित जावंक न्हू कशे रितीन एक चमत्कार रितीन प्रकाशमय तेजोमय उजवाड येतकी तसले उजवाडाचे निमित्तान आपणेक तुवे रक्षण करका. ते प्रवाह रूपारी आपणाले बुद्धीन तो तुवे दिल तसले जागृता शक्तीन तो आपण तुगेले प्रार्थना केले असा. हे प्रार्थना तुवे विनंती मान्य करून आपणेक अनुग्रह करका म्हणत असले भावना तीत जावंक न्हू गजेंद्रो परमात्मा लागे विनंती करत असा. पुनः विनंती केल्या निमित्तान अन्योपस विनंती करता. सोहम विश्वसृजम विश्वमिश्वम विश्ववेदसम विश्वात्मम मजम ब्रह्मम प्रणतोस्मी परमपदम के पळयाच. विश्वाक अत्यंत अधीन दिल तसलो विश्व तुगेलेच ब्रह्मांडाचे रचन केले तुवेच ब्रह्मांडाचे सृष्टी तुगेलेच ब्रह्मांडाचे प्रादुर्भाव केले तुवेच. ते विश्वांत आशिल्ले तसले सर्व सामग्री तुवे रचन केलेले असा. परमात्मा आपणेन केलेली तसले सर्व ही अपराधो क्षमावलोकन करून घेनो आपणेक उद्धार कर म्हणून घेनो पुनः भावूक रितीन गजेंद्रो आर्तनाद करून घेनो परमात्माले चिंतन करतसा. नायम वेदम समात्मानं यच्चकादिम हंतमं तम दुरत्यम महात्म्यम भगवन अनंतोस्म्यहम. परमात्मा सर्व वेदाक मूल तू आधार देवन आशिल्लो तसलो आपण तुका तुगेले मायेन आपणाले अहम बुद्धीचे आत्मस्वरूपाचे धांपून गेल्ले असा चित्र. तद्निमित्तान आपणाले आत्माचे अहंकारो काणो विशेष रितीन आपणाक तुवें उद्धार करचे कितें आपणाले स्वरूप तुगेले स्वरूप कळचे कितें तुगेले गुण अत्यंत महिमान्वित आसा. तसले सर्व शक्ती संपन्न दिल्लो अत्यंत माधुर्य निधी दिल तसलो परमात्मा आपण तुका शिरष्ठाष्टांग नमस्कार करता म्हणत तसले गजेंद्रो अंत्य जावंक न्हू भावूक रितीन गजेंद्राक विशेष रितीन ते सिंवसरीचेन भयप्रणीती दिल तसलो गजेंद्रो परमात्माल बदल पुनरपि जावंक न्हू भावूक रितीन विनंती करत असा. देव मस्त रितीन ताळमी घेवन आपणाले भक्तांक उद्धार करका रक्षण करका आपणा निमित्तचे तगेले अनुग्रह जावका म्हणले एकमेव दृश्य परमात्मा विशेष रितीन शुकमुनी सांगतासाची. एवं गजेंद्र मुपवर्णितं विशेषं ब्रह्मादयो विविध लिंग भेदाभिमानाः
नृते यद्वो पसरपुन्नी खिलतात्मा तत्राखिल मरमयो हरिविरासित पळयाच ब्रह्मादि देवानं केलेलं तसले विविध लिंगाचे अभिमानो दूरीकृत करून घेणो परमात्मानं अंतर्गत द्यायला तसले भक्ती गजेंद्रानं विशेष रीतीनं भिन्न भिन्न नाम नामरूपानं स्वरूप स्वरूपानं अत्यंत स्तुतिहरित केलं तसले परमात्मा आपणाक तू रक्षणे काईल ना ब्रह्मादि देवानु देवते तापत्रय नसताना तंक तुवे रक्षण केलेले असा परमात्मा आपण ताजेकिंतचे हीन दलवे तुगेले नामनिर्देशक आपण विशेष रीतीनं सर्व कष्टांतो सर्व रूपांतो तुका आपण चिंतन करून घेणो तुगेल बदल विशेष रीतीनं आपण प्रार्थना करत असा आपल्याला सदृशमय जीवनाचे हे विश्वाचे अधीन देल तसलो मिगेले कालाचो अधीन देल तसलो मक्का मोक्ष दितू आणि मक्का हे वेदनेच्यान अंती कर म्हणून सांगून परमात्मा लागी रोधनातीत जावंगेनो गजेंद्र प्रार्थना करत असा तद्निमित्तानं गजेंद्रानं प्रार्थना केले संदर्भारे अत्यंत क्षणचित्ताक परमात्मो भक्तिपरावश जावंगेनो गरुडारूढ जावंगेनो शंख चक्र गदा पद्म धरन धारायणम तसले परमात्माले रूप लावण्य अत्यंत सुमनोहर पळेत असा गजेंद्रो अंतु आपणाले भक्ती का परमात्मानं दृष्टांत आपणाक दिले परमात्मा आपणाले उद्धार करच किती राहिले म्हणून सांगून आनंद भाष्प अश्रू गजेंद्रो घडतके ते गजेंद्राले पायाक हिंसा रीतीनं वेदन करत असले सिंसरीक आपणाले हातांत आशिल्ले तसले सुदर्शन चक्राच्यान संहार कोरगेनो ताका छिद्र करतके ते सिंसरीक आणि जे गजेंद्राक विशेष रीतीनं ते वेदनेच्यान मुक्ती करतके पळयाच 100 वर्ष पासून गेनो ताणे वेदना ती घेव का तर जाल्यार कसन एक देवान दिलील तसले प्रारब्ध म्हणत तसले शब्दाचे चिंतन कितले वर्ष पासून करीत म्हणत तसले पळयाच आमगेल तसलो सामान्य मनुष्य नाही तो पळया चिंतन करून घ्यायचे आहा आनीची हू हू म्हणलो गंधर्वाकाचे प्रारब्ध सोडना तर जाल्यार आमगेल आनी तुमगेल तसले सामान्य मनशाक हे प्रारब्ध म्हणले शब्द सोडतोय पळयाचे आमी कितले रितीनं अत्यंत स्पष्ट रीतीनं परमात्माले चिंतन कर का म्हणत तसले दृष्टांत हे गजेंद्र मोक्षा निमित्त आमकां मेळत आसा पळयाच गजेंद्र म्हणत असले मधांध अहंकार स्वभावित जाले तसले कुहूक बुद्धी आशिल्ले तसले व्यक्ती आणि सिंसरी म्हळ्यार अत्यंत क्रोधित नीच मनस्थिती आशिल्ले तसले हिंस तसले मनस्थिती आशिल्ले तसले लोक म्हणून भावन करकाके जाल्यार दोन्ही लोकांनी केलेले वृत्तीपर धर्म एकची दोन्ही लोक सहज संघाची आशिल्ले तद्निमित्तानं परमात्मानं 100 वर्ष पासून एकमेकाक वेदना घेवची तशीची त्यांनी केलेली तसले सर्व ही तापत्रयाच्यान निवृत्ती मेळो पासून परमात्मान तांकां त्याची रितीन वेदन घेवच्याक दवरले त्यांनी केलेली कसं नाही केवल ऋषीक ताण केलेली तसले जपा अनुष्ठानाक भंग केल्ले तुमकां दिसच्या पुरो साना दिसच्या दृष्टांत हें पळयाच देव ब्राह्मणा वयरी कितले रितीनं कारुण्य दाखयता ब्राह्मण आपणाले अत्यंत प्रीतीपात्र कसल्या बद्दल सांगता असा म्हणले वृत्तांत हे गजेंद्र मोक्षा निमित्त कळत असा देवा कसं नवस्कत आशिल्ली ना ऋषीवर्या कसं नवस्कत आशिल्ली हांकां शाप दिल ताणें अमके इतले वर्ष भोग का म्हणून सांगिल्लें ना ताण दिलील कसं नाही तुम्ही आपणाले तपभंग केल्ले परमात्माल्यानी मिगेले संपर्क तुम्ही खंडित केल्ले तद्निमित्तानं तुमकां सिंसरी जन्म येवो आणि तुका अहंभावनेन तू केलना तर जाल्यार बी अपरोक्ष जावंक न्हू हे कृत्याक सहकार्य दिल्या निमित्तानं किंचित तुका परमात्माले स्मरण येवो तद्निमित्तानं अत्यंत गज जावंक तू उत्पत्ती जावो म्हणून तुका शाप मेळके ताण शाप एक जन्म पासून म्हणून सांगले ताका कितले वर्ष म्हणून सांगले वे खंडीत सांगिल ना जाल्यारीची परमात्मा पळय कितले रितीन ब्राह्मणान दिलील तसले वचन फाल्स देवचें ना म्हणून कितें रे ते दोन्ही लोक त्याची योनीन तो उत्पत्ती देवनो त्याची रितीनं अत्यंत रोधित भावनेनची त्यांनी वेदन कर का म्हणत असले प्रसंग वशात घटना हे गजेंद्र मोक्षांत दिले गजेंद्राक आपणान केलेली तसले सर्व वृत्तांत कोळगेन आयले ताण केलेली तसले चूक प्रायश्चित्त कोळगेन आयले
तद्निमित्तानं परमात्मा पळय कशी रितीनं आम्ही म्हणताच पाप केलेलं मात्र ते पापाक भागीदार म्हणून सांगताच खंडित नाही. पापाक अनुकरण दिवंग गेनो पापकृत्याक सहकार दिलील तसलो व्यक्ती सुद्दाचे ते पापकृत्यांतो भागीदाता म्हणले वृत्तांत हे गजेंद्राले मोक्षानिमित्त आमकां कळता. अत्यंत महिमान्वित घटनावळी आमकां हे गजेंद्र मोक्षाच्या साम्यता दृष्टांत देवच्याक कार्यतत्परता तो आम्ही कशी विषय धारण करून घेताची ताजे वयरे महत्व आसा. जाल्यार अंतू कसने उरो परमात्मानं ते गजेंद्र मोक्षाक विशेष रितीन कारुण्य दिले. तद्निमित्तानं गजेंद्राक अनुग्रहीत करून घेनो ते शिवसरीक वध केले निमित्तानं ते शिवसरीच्यानं अत्यंत दिव्यप्रद देल तसले गंधर्व उहू म्हणलो गंधर्व प्रादुर्भाव जावन परमात्माक नतमस्तक जावन आपण्यान ब्राह्मणाक केली तसले हिंसा ना ब्राह्मणाक एक विशेष रितीनं आपण भयभीत केले तसले वृत्तांता निमित्त अत्यंत लज्जित जावन आपणाक हो जन्म मेळ्ळे आसा. हे जन्मा निमित्त ब्राह्मणा लागी आपण कशी चलका ऋषिवर्या कडेन कशी चलका म्हणत तसले दृश्टांतो आपण शिकिले आसा. तद्निमित्तान आपणाले सर्वही अपराध परमात्मान क्षमाभावन करका आणि आपणाचे उद्धार करका म्हणून सांगून तो तागेले लोकाक भायर वता. किंचित परमात्माले उपासना स्मरणे निमित्तानं ताणे परमात्माले दिव्य चिंतन अंत्य क्षणारे केलेल्या निमित्तानं परमात्मा ताका दिव्य सदृश देल तसले अनुग्रह गजेंद्राक करून घेनो आणि आपणाले अत्यंत निकट पार्श्वद ज्या म्हणून सांगून ताका अनुग्रह करून घेनो आपणाले वैकुंठ लोकाक गजेंद्राक आपोंगेन व्हरतके. पळया कसन एक प्रारब्धवशात कर्म केल्या रे जायनाशील तसले कर्म जेता म्हणत तसले चिंतना हे गजेंद्र मोक्षा निमित्तान देता. गजेंद्र मोक्षाचे सर्वही वृत्तांत तुम्ही ऐकल निमित्तानं तुमगेलो जन्म सुद्धा पावनीकृत जावो म्हणून सांगून हे संदर्भारे परमात्मा लागी विशेष रितीनं चिंतन करता. तसले अविनाशी भक्त कारुण्य प्रददेल तसले परमात्माले दिव्य चिंतन आम्ही कशी रितीन करका म्हणत तसले संदर्भ आमकां दृष्टांत देता. सर्व ही वृत्तांत पळयल्ले आसाचे. तद्निमित्तानं गजेंद्र मोक्षाचे हे समाप्त देवनो आपणान केलेले तसले सर्व ही वृत्तांत परमात्मो अंगीकार करून घेनो आपणाक अनुग्रह करता तसले सुसंदर्भ आमकां सर्वांक परमात्मो लाभत्व हे भागवत म्हणले ग्रंथान आमकां मेळटा. तशीच हे दुर्वासान एक शापग्रस्त जावंक घेनो एक संदर्भारे देवेंद्रो वत आशिल्लो ऐरावतारे वच संदर्भारे मधांत देवून आपूण राजा म्हणत तसले प्रादुर्भाव देवेंद्रालाक आशिल्लो. तद्निमित्तानं दुर्वासो एक विद्याधर देल तसले स्त्री निमित्तानं पुष्पमाला घेता. ते घेतील संदर्भारे इंद्राक हो येतसा म्हणून पळोवन एक भावनातीत जावंक घेनो इंद्राक अर्पण करता. हे सर्व ही वृत्तांत पुरंदर म्हणलो इंदरू सत्वेच्यानीचे सव्वेचे हंतू मन्वंतरांतू देलील तसले इंद्राले काणी हे परमात्माले समुद्र मथन अमृताक अमृतत्वागितरी अजितनामक म्हणले परमात्माले सुरासुराच्यान समुद्र मथन केलेली तसले संदर्भ हे मन्वंतरांतूची घडता. जन्मांतूची अत्यंत भाग्यवान जावंक घेनो इंद्रो अत्यंत अश्वमेध याग करून घेनो प्रभावी शाली जावंक घेनो जन्माक येता. तद्निमित्तानं दुर्वासान दिलील तसले फुलामाळा एक विशेष अनुग्रहीत देल तसले सुव्यवस्थित केन्नाचे बावन आशिल्ले तसले फुला माळके परम पवित्र देल तसले तपशक्तीनं अनुग्रहीत करून घेनो आपणाले आस्थानाक आपणाले आश्रमाक आयिल्ले तसले इंद्राक दिली निमित्तानं इंद्राक दितके दुर्वास मुनी आनीचे आपणाले तपशक्तीनं तागेले कडेनं दुर्वास मुनी उडयता. ते संदर्भारे इंद्र कसं म्हणलें की म्हळ्यार आपणान अत्यंत देवानुदेवतेचे विशेष राज देल तसलो आपूण आपणाक तिरस्कृत मनोभावनेन हे दुर्वासान माळा उडयले म्हणत तसले वृत्तांत दृष्टांत घेवन अहंकारान ते माळा ऐरावताक घालतके जाल्यार सुद्दाचे दुर्वासो एक क्षणांतो तटस्थ रावता. शाप अनुग्रहीत करचेची तेगेले तोंडांत येता. जाल्यारीचे वृत्तांत पळयाचे
इंद्रो आनिकच मधांद जावंगे नो हस्तीच्यान सकल जावना के ऐरावताच्यान दुर्वासाक अत्यंत कोपारुष्ट जाता तो देवानुदेवतेचो राजा म्हणत असले अहंकारान विशेष रीतीनं मधांद जावंगे नो आपण दिल तसले दिव्य सुगंध भरित अत्यंत अमोघ आशिल तसले हे माळा तुवे मधांद दिल तसले तुगेले हस्तीक ऐरावताक धारण केले परम पवित्र पुण्यप्रद सकल ऐश्वर्य पद दिल तसले हे पवित्र माळा तुगेले शोभायमान दिल तसले गळ्यांत बश्याक हांवें दिलेले तुवें तिरस्कृत मनोभावनेन अत्यंत क्रुद्धित मनस्कान तुवें हे चूक काम केल्लें आसा हे तुवें समंजस न्हय केलेले म्हणले वृत्तांत तूं तक्षणाच्यान शापाक अर्ह आसा खंयची पदवी खंयचे अधिकारो खंयची तुका लालसेन मनोभावनेन तुवें अहंकारान हे निर्लज्जित जावंगे न्हू तुवें हे कर्तव्य घडिल्लें आसा हे कर्तव्या निमित्त तुवें पाप भोगच्याक अर्ह व्यक्ती जावन आसा किंचित दिवसा भितरी तुगेले सर्व देवानुदेवतेच्यान तुगेले राज्य पदवी तुगेले अधिकारो असुराल निमित्त अपहत्य देवच्याक कारणीभूत जावो म्हणतसले वृत्तांत शापान दुर्वास मुनी दिता तक्षणाच्यान इंद्राक ज्ञानोदय देता आपूण कसन एक कर्म केलें हे कर्मा निमित्त आपूण शाप घेवच्याक अर्ह जाल्ले आसा क्षमा याचना दुर्वासा लागीं विनंती करता कोपारुश्ट जाल्लो तसलो दुर्वास सांगता की मरे आपूण तुका शाप दिवन जाले ते शाप पुनरपी आपूण घेवच्याक जायना परमात्माले संकल्प तशी आस की कोणी ना म्हणतसले वृत्तांत पुनरपी जावंगे न्हू उद्गार काढता आनी हे शाप खंडीत तुका लागतलेची तद्निमित्तान तुगेले पदवी तुगेले कडच्यान भायर सरतली म्हणतसले वृत्तांत सांगता आनी सर्व देवानुदेवते सुद्दाचे अलक्ष्मी लक्ष्मी नाशीचे हिनाय जावंगे न्हू तुमगेले सर्व देवानुदेवते तिरस्कृत मनोभावनेन युद्धान तो अपजयो जावो म्हणतसले भयभीत जाले तसले शाप इंद्रान केलील तसले वृत्तांताक इंद्रान मधांद जावंगेन केलील तसले चुकेक सर्व देवानुदेवतेक शापो प्रदत्त जाता दुर्वासाले शापा निमित्त सर्व देवानुदेवते अत्यंत कांतिहीन जावंगे न्हू ऐश्वर्य राजलक्ष्मी सर्व ही आस्थानाच्यान निर्गमित जावंगे न्हू अत्यंत कलुषित मनान इंद्राक दूषीकृत करूंगे न्हू सोवच्याक लागता के हो मधांद जाल्यार पळयाच एक राजान केलील तसले चुकेक सर्व प्रजा ना सर्व तेगेले संघाचे त्याग करच्याक ना सर्व ही दोशीक कारण जालें पळयाच राजाल कर्तव्य कसं न्हय नेमनिष्ठा श्रद्धा भक्ती तेगेल्यान उरक आशिल्ले जाल्यार हो राजा अत्यंत मथांद जावंगे न्हू आपण्यान केलेले अहंकारूची आपणाक सर्व समंजस म्हणत असले उतरारे इंद्र गेलो तद्निमित्ताले इंद्राले अहंकारो प्रति क्षण प्रति संदर्भार सुद्दाचे नाश जाता गेले म्हणत असले दृष्टांतो हो निमित्तान म्हणता हे वर्तमान दिल्ली तसले शाप मेळी निमित्तान असुर लोकांक आनीकचे एक प्रभावशाली जालके आमकां हो मेळीत असलो सदवकाशाचे वंचना आमी करून घेवचे ना तक्षणाच्यान कांतिहीन जाले तसले सकल जय अपजय देवची तसं संदर्भ देवानुदेवतेक आयिल्ले आसा होचीच आमकां सुसंदर्भ म्हणून सर्व ही दैत्य राक्षस समूह एकीकृत करून न्हू बलिचक्रवर्तीचे मुंदाळत्व घेवन हे युद्धाक प्रारंभ करताची देवदानवाले युद्ध अघोर रितीन घोर प्रवृत्ती रितीन घडच्याक प्रारंभित जाता आसा हे परमात्माले सत्वगुण प्रेरेपित देवचे समय संदर्भ आयिल्ले आसा इंद्रादी सर्व देवानुदेवते अत्यंत दिक्कापाल जावन आपणाक आतां कोणी उद्धार करच्याक संदर्भ मेळना आपणाक आतां परमात्मा सोडल्यार गती ना पळयाच करचें काम करून घेतलें अंत्यक्षणारे परमात्माले चिंतन करच्याक भायर सरलें आमी बी तशीची करची चूक करून न्हू अंत्यक्षणारे परमात्मा आपणे तूं रक्षण करता म्हणत आसलें भयभीत जावंगे न्हू आमी येता की परमात्माले संदर्भार पळयाच परमात्मा सर्वांक एकच तो देव उरो राक्षस उरो यक्ष उरो गंधर्व उरो किन्नर उरो सर्वालोचे देव तो परमात्मुके पळयाच परमात्मा लागी पुनः भिन्न करून घेत आसा के देवानुदेवते परमात्मा आमगेले सर्व ही इंद्राल निमित्त हे कृत्य घडच्याक पाविल्ले आसा हाका सर्व भागीदार इंद्र आसा इंद्राल निमित्त
हे आम्ही अपजय देत असायचे आणि आमगेल वैरे युद्ध करच की तरे राक्षस समूह एकीकृत जावंगे आयला असा आणि आपण एक तुम्ही रक्षण कर का म्हणून परी जावंगे परमात्मा लागे विनंती करत असा की पळयाच कसन एक संदर्भ सर्व हे ब्रह्मादी देवानुदेवते देवालय स्तोत्र कर का तर दला रे परमात्मालय प्रादुर्भाव अत्यंत सहस्र सूर्यकांती प्रमाणे रे अजित नामकदल तसलं परमात्म स्वरूपारे त्यांनी केलेली तसले प्रार्थनेक प्रत्यक्षीकरण देत असा सर्वाभरण भूषित देत असलं परमात्म रुद्रदेव ब्रह्मदेव सर्व आभूषण घेऊन त्यांनी सुदर्शन चक्र चंक शक्र गदा पद्म धारण केलं तसलं देवाक पळोंग येनो नतमस्तक देता के आणि पुनः पुनः गदगदित जाऊंगेनो आपण केलेली तसले सर्व पाप प्रायश्चिता का पुनः पुनः जाऊंगेनो परमात्माले स्तोत्र चिंतन करचा का प्रारंभ करता के परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्ती सर्व भूताचो शरीराचो नियामक देल तसलो तुझीचे तुका पुनरपी देल तसले वृत्तांत कसने सांगका म्हणना सर्व वृत्तांताचे सर्व तुका जाणव असा आणिचे आपण एक तुवे रक्षण कर का म्हणून सांगून पुनः मागणी दवरता के सर्व परमात्मा पळय सांगता आता कसं नाही करच्याक जे आहे ना प्रारब्धवशात तुम्ही सर्व ही कृत्य कोण घेतले असा तद्निमित्तानं आता हक्का परिहार कसं की म्हणे रे समयोचित जाऊन गेनो एक मनस्क रीतीनं परमात्माला सेवा करची हिचीची एक उपासना म्हणून गेनो परमात्मा तक सांगता पळयाच देवचे ते सर्व पापाक प्रायश्चित्त रूपारे कशा रीतीनं अनुग्रह करत असा म्हणून पळयाच देव सांगता समुद्र मथन कर का समुद्राच्या मथन केल्यानंतर येऊचे सर्व उत्पत्ती निमित्त पुनरपी हे पृथ्वीचे शोभायमान दिल तसले कांते देवानुदेवतेक तुम्ही अपेक्षित करत असले सर्व द्रव्य सर्व नष्ट झाले असा राजलक्ष्मी सोड गेलेली असा ही सर्व परतून मेळच्या का लाभत्व घडता तक परमात्मा कशी उपाय सांगता पळयाच एक उदाहरण दिता एक सर्पाक कोण व्यक्ती पोसून तका रक्षण कोरंगेनो तगेल निमित्तानं तगेले उदर पोट भोरंगेनो कोणे कृत्य करत असकी ते सर्पाक तगेले बुट्टींद घालंगेनो ताणे वाजिल तसले स्वराक कशा रीतीनं सर्पो नांचोंगेनो ताण दिवचे तसले त्रासाक वेदना घेऊन लोकाक कशा रीतीनं मनोरंजन करत तसले दिवडाक धरतल मनुष्यो ते सर्पाक हिंस दित असा प्रसंगवशात कालवशात ते सर्पाले बुट्टीन तो इंदोर येऊन बसलो इंद्राक सर्पाक द्वेष असा आमकां गोत असा इंद्राक पळयल्यार सर्पाक जायना सर्पाक पळयल्यार इंद्राक जायना हे परस्पर वैरी जाल्यार जे दोनी लोकांक रक्षण जावका कशें रक्षण जावका ते सर्पाक सर्पाले घेवन ताका नांचूंगेनो ते स्वराले रे ताका खेळेशीत असेल तसले ते मनशा निमित्त सर्पाक निवृत्ती जावका इंद्राक अदृष्टवशात की कालवशात ते पंजरांतो ना त्याला बुट्टींतो बसील निमित्तानं तक्का सर्पाल निमित्तानं आणि जे ते बुट्टी निमित्तानं दोन्ही तक्का रक्षण जावका परस्परान दोन्ही लोक उलोवंक येता के कशें आपणेन अशी भायर वचपाक जायना आपणेक लोक मारताचे ना जाल्यार तूं म्हाका मारता एक आमी उत्तर करयाची आपूण पयले धांवता आपणे फटोफटीचे आपण आहार भक्षण करचे तरी तू यो तद्निमित्तानं इंद्राक सर्प धरच्या गेल निमित्तानं सर्पाक इंद्राक रक्षण मेळटा सर्पाल निमित्तानं नाजाल्यार आपणाले सर्पो आहार इंद्राक भक्षण करचे निमित्तानं म्हणून धांवत सांबाळत असले वृत्तांत हांगा दृष्टिकोनांत येता जाल्यार प्रसंगवशात सर्पाक सुद्दाचे आणि इंद्राक दोन्ही लोकांक ते मनशा निमित्तानं मुक्ती जावंक आशिल्ली अदृष्टवशात तांणी दोन्ही लोक ते चिंतन करून घेताचे आणि आमी हे रितीन उपाय केल्यार मात्र आपण एक बुट्टीच्यान
आणि तुगे निमित्तानं तुका हे मनशाल निमित्तानं मुक्ती मिळता म्हणून सांगतके. तशीच इंद्रान सांगितलं तसं लय वृत्तांत सर्प ऐकता आणि सर्पो इंद्रा सांगता आपण आपणाले शक्तीनं हे बुट्टी उकळता तू धावच्या प्रयत्न कर तुझो फाटीफाटीचे हांव तुका धरच्या का येता म्हणून सांगून दोन्ही लोक उलोवन परस्परांतो आणि तशीच रितीनं दृष्टांतता पहिले प्रथमत जावंक न्हू इंद्राक सर्पाल निमित्त मुक्ती मिळता आणि ते बुट्टी निमित्त इंद्राक आहार रुपारे भक्षण करच्या गेले निमित्तानं ते बुट्टीच्यान भायर येवंक न्हू ते बुट्टी कोणाले आशिल्ले त्या मनशाल निमित्त कोण मनीस आपणेक स्वरारे नांचोंक न्हू आपणाले मनोरंजन करत आशिल्ले की तदनिमित्तान आपणाक बिमुक्ती मेळटा म्हणटा तसले भावना अतीत जावंक न्हू सर्पो वता आणि इंद्राक भक्षण करचे की तरी सर्पो फाटोफाटी वता तदनिमित्तान ते दोन्ही व्यक्ती ते मनशाल निमित्त मुक्ती पावताच. अंत्यक्षणार कसं जाता की म्हळ्यार ते कोण मनुष्य आसा तो पुनः वचूंक न्हू ते सर्पाक घेवन येवन तेगेले बुट्टींत घालता. कित्याक की म्हळ्यार इंद्राले वेग सर्पाल किंतची चढके सर्पाल वेग अत्यंत कमी गे तदनिमित्तान इंद्राक धरच्या गेले तसले सर्पाक पळोवन जाग्रता भावना जावंक न्हू ते सर्पाक पुनः आणगे न्हू बुट्टींत घालतके. प्रसंगवशात कसले एक उदाहरण दिलें की मारी आमगेले काम जावं खातर जाल्यार परमात्मा सांगता तसं हें उदाहरण पळयाची देव म्हणत असले इंदोरो राक्षस म्हणत असले असुर हे सर्व ही सर्पा रुपारे आणि हे मनुष्य आणि बुट्टी म्हणत असले पर्वत रुपारे मथन करका के समुद्राचे समुद्र म्हणत असले बुट्टी आणि व्यक्ती म्हणत असले मंथन करच्या कारणीभूत जावं परस्परांतू दोन्ही लोकांना मेळणो तरी ना मथन केल्यार मात्र सकल प्रद जालें तसले ऐश्वर्य राजलक्ष्मी पुनः आमकां लाभत्व मेळच्या कारणीभूत आसा म्हणत तसले वृत्तांत आमकां परमात्मो इंद्राले सर्पाले काणी दिवन आमकां सांगत आसा. कसल पळया परमात्माले कारुण्य मनशा कळच की तरी अर्थ गर्भित जावंक न्हू वर्तमान परिस्थितींतू कशे रितीन आमी कालभ्रमण करका म्हणत तसले दृश्टांत दृष्टिकोनारे आमकां परमात्मोचे हे भक्ताले परवश जावंक चिंतन करका म्हळ्यार कितलो व्हड परमात्मा आमकां अनुग्रहीत करता आसा म्हणत तसले दृश्टांत आमकां दिसता. ताजे दुखून आमी परमात्माले चिंतन मनन श्रवण कीर्तन ज्ञान भक्ती वैराग्यान करका के तदनिमित्तान परमात्मान दिली तसले हे उपायान सर्व देवते आणि राक्षस एक मनान सर्व मनस्थितीन आम्ही सर्वांक अभयप्रद जालें तसले परमात्माले चिंतन करका म्हणत तसले वृत्तांत घेता के आणि सर्व ही शुद्ध आचार पालन करून न्हू सर्व एक मनान प्रतिज्ञा घेता के हे परमात्माले दिव्य समुद्र मथनाचे आम्ही निमित्तान हे परमात्माले दिव्य उपासना करका तदनिमित्तान आमकां हे विशेष अनुग्रह परमात्मा निमित्त आमगेले मृत्यूच्यान आमी नाश देत तसले नाजाल्यार मृत्यूकची विशेष रितीन अनुग्रहीत करता तसले अमृतत्वचे सेवन आमी करका म्हणलें दोन्ही लोक लोभायुक्त जावंक न्हू ते वताच के तदनिमित्तान परमात्मो ते हे सर्व समुद्र मथन करचे कार्याक विशेष पर्वत मंथर पर्वताचे उपास्य आसा म्हणून सांगून गरडा रूढ जावंक परमात्मोत के गरडा कडेन ते पर्वतो दितके पळयाच स्वतः अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक के परमात्मो तसल परमात्माक व्हावील तसल गरडाक हे मंथर पर्वत खंयचवे जडवे पळयाच तसले कसन एक परमात्मो ते पर्वत हाडच्या कोणा पेटयले म्हण तसले शक्ती सामर्थ्य परमात्मा आमकां हे दृष्टांत दाखयत की म्हळ्यार आमकां दिसया पुरो गरुड म्हळ्यार कसन एक सामान्य मनुष्य म्हणून खंडीतल्याक नाकाच अखिलांड कोटी ब्रह्मांडाक आपणाले शरिरारे व्हावंक न्हू तेगेले सुगमित स्थळाक पावयत आशिल्लो तसलो अत्यंत भक्तो गरुडके तशें दुखूनचे गरडाले ताकद कसने म्हणलें वृत्तांत आमगेले एक दृश्टिकोनांत पळोवका के तसले मंथर पर्वत हाणें घेवन गरुडो वतके ते पर्वताक कसन एक अनुग्रह आशिल्लो की म्हळ्यार रुद्रदेवान सांगिल्लें की हे मंदर पर्वत कोणालेगी उबारच्याक देवच्या ना तदनिमित्तान कोणी ताका उबारचे तसले शक्ती मेळना म्हणून पळयाच कसन एक कारुण्य स्वतः परमात्मान सदृशमय जाले तसले पर्वत
आपणाले वाहनದಲ್ಲಿ तसले गरुडारे आरूढ करतके गरुडाक आणि रुद्रदेवाक समान देव नाशिल्ले तसले परमात्मूची हे दवर निमित्तानं गरुडाले तारतम्याप्रमाणे रे गरुडाले शक्ती प्रधान दिल्ले आसा तद्निमित्तानं येवचे वाटेरी गरुडाक आरूढ देवंगेनो आयलके ते एक संदर्भारे अनायास जावंगेन आयलो जाल्यार सुद्दाचे गरुडाक एक अहंकार आयलके कसो अहंकार पळयाच परमात्माक व्हांगेन येवक जाल्यार आपणाक कितलो उठू त्रास दिले ना जाल्यार हे पर्वत कसं एक भार आसवे नाजाल्यार वज्ज आसवे म्हणून न्हू मागशी फिरगेन पळयतके कसन देता म्हळ्यार तसले संदर्भ पुनः अवलोकित करतके नीचे तागेले फाटीच्यान आशिल्ले तसले पर्वतो निसोरगेन सकल पडतके जाल्यारीचे सकल पडील तसले संदर्भारे दैत्य दानव आनीचे देवानु देवते सुद्दाचे ते पर्वताचे भाराक छिद्र छिद्र जावंगेन पडताके गरुडाक आपणाले प्रायश्चित ज्ञापक जावंगेन परमात्माला क्षमा याचन करके परमात्मा आपणाले चूक दिली आपणाक क्षम करा सुव्यवस्थित जाग्यार होरगेन पावूक आशिल्ले पावूच्याक गेले ना आपणाक रक्षण करा पुनरपी तूं येवं का कित्याक म्हळ्यार गरुडाल्याक उकळचें जायना शक्ती ना परमात्मा पुनः येवंगेन गरुडा वयरे आपणाले हातान मंथर पर्वताचे पुनः स्थापन करूंगेन ते पर्वता निमित्त छिद्र छिद्र जाले तसले देव दानव यक्ष राक्षसांक पुनः परमात्मो अनुग्रहीत करूंगेन तांकां जीवदान करतके कसले कारुण्य पळया समय साधना कशे रितीन करका म्हळ्यार तसले निर्णयो परमात्माक सोडून विंगड कोणाका मनशाक वचनाके जाल्यारीचे अमंगल तसले हे पवित्राचे एक कार्य मंथन कार्य कशे रितीन जावं का कशे रितीन जाल्यार ते साधना रितीन ते परमात्माले दिव्य अमोघ वस्तू आमकां पातत्व घेवच्याक कारणीभूत आसा म्हळ्यार तसले वृत्तांत जाता हे पर्वताचे संदर्भारी मंदर पर्वताचे स्तुती करून मथन करका म्हणले सर्व देवान देवते अभिप्राय रेताचे जाल्यार मथन करच्याक राज्य जावका न्ही राज्य कोण दिता तितले विशाल दिले तसले 1,00,000 योजना विस्तीर्ण आशिल्ले तसले पर्वत कोणाले शक्ती सामर्थ्य आसा ते मथन करच्याक तेन्ना परमात्मा चिंतन करतके आपणाले शेष रुपार आशिल्ले तसले हे विशेष रितीन परमात्मो अनुग्रह करूंगेन शेषाक तुमी मथन करूंगेन हे समुद्र मथनाचे करका कार्य म्हणून सांगता तेन्ना म्हणटाच कसं की म्हळ्यार आमी राक्षस म्हणटा की आमी देवाले शेष परमात्माले बाल आमी घेवन गेलो तांडाचे आमकां तोंड जावं का म्हणतके देव म्हणत की अडना तुमकां खंयचे जावं का ते तुमी धारण कराचे स्वतः देव सुद्दाचे समुद्र मथनाक राबिल तसले प्रसंगो आमकां दृश्टांत देता विशेष रितीन राक्षस लोक सर्व दानव लोक शेष स्वरूपी सर्पाले तोंडा कडेन राबताची आनीची ते पर्वताक सुतून बाल धरचे जाग्यार देव लोक राबोंगेन मथन करच्याक प्रारंभ करताचे पळयाच राक्षसाले स्वभाव अत्यंत कोपारुष्ट बलशाली प्रभावान्वितशाली आशिल्ले तसले राक्षस एक सायडान कांतीहीन देवंगेन प्रभाव आसल्यार सुद्दां जे प्रभाव दाखयनाशिल्ले तसले देव लोक एक क्षण संदर्भार रबले स्वतः परमात्मा सुद्दां रबला के समुद्र मथन करचे संदर्भार सर्व लोक मेळगेन मथन करच्याक प्रारंभ केले सर्व लोकाले शक्तीक ते मंधर पर्वत समुद्रांत पुनः कोसळगेन पडतके तसले 1,00,000 विस्तीर्ण योजना आशिल्ले तसले पर्वताक कोणें धारण करच्याक समतट्ट प्रदेशार दवरच्याक शक्यता आसा कोणी ना म्हणलें संदर्भारे ब्रह्मादी रुद्रदेवा कडच्यान पुनः वंदनीय जाले तसलो परमात्मा कुर्म अवतार घेवन ते 1,00,000 विस्तीर्ण आशिल्ले तसले पर्वत आपणाले शरिराचेर धारण करतके कसले कारुण्य पळया परमात्मा आमकां ज्ञान दिता परमात्मा उपदेश दिता परमात्मा सृष्टीचे निर्वहन करचे कितें स्वतः रूप धारण करून घेवन आमगेले रक्षणातीत करचे कितें आमकां रक्षण करचे कितें परमात्मा आयिल्लो आसा तसले मंथर पर्वताचे विशेष भार आपणाले वयर घेवन ते पर्वताचे मंथन करचे कार्याक सुगम देव तशी परमात्मान अनुग्रहीत केल्ले तद्निमित्तान पुनः ते मथन कार्य प्रारंभ जाता विशेष रितीन ते आयिल्ले तसले मथन केले नंतर प्रथम आयिल्ले तसले विषप्राशन रुद्रदेव करच्याक प्रारंभीकृत करता आनीचे
रुद्रदेवो ते आईन तसले विषपान करून घेनो विषखंट जाऊन घेनो जाता परमात्मान सर्वतका स्तुती केल्ली आसा जाल्यार रे मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांत ग्रंथांत अशें सांगता की म्हळ्यार रे स्वतः वायुरूपा रे वायुदेवो अत्यंत सुवर्णमय जालें तसले विष हालाहल जालें तसले कोलाहल जालें तसले विष प्राशन पहिले आपणाल्या हातांत धरून घेतके तद्निमित्तान ते सर्व निस्सार म्हणून विष कसलेच अंश ना म्हणले नंतर रुद्रदेवाक पिवच्याक दितके तद्निमित्तान रुद्रदेव पिवन मूर्छितावस्थेर पडतके तद्निमित्तान तेगेले कंठो नीले देता तद्निमित्तान तेगेले अभिषेको प्रियो रुद्रो म्हणटाचे आमी कसले की म्हळ्यार रे ते ताणें मूर्छावस्थिती रे आशिल्ले संदर्भारे स्वतः परमात्मान ताका अभिषेक केलो तसलो संदर्भ दृश्टांत देता तद्निमित्तान ताका विशेष रितीन ते ताणें विष प्राशन पिलिल्ले निमित्तान तेगेले माथ्यान तो एक जडप्रभाव घडिल्ले निमित्तान तसले भावनेन ताका सर्व देवानुदेवते उदकान अभिषेक करताचे तद्निमित्तान रुद्राक अभिषेक प्रियो रुद्रो म्हणून घेता आपणाले विशेष रितीन माथ्यार जालें तसले शांतमय वातावरण घडका म्हणले सुसंदर भारे गंगाक परमात्मो धारण करून घेता आनी ती शीतल जावंक घेवन अत्यंत थंड रितीन उरचे कितें रे चंद्राक आपणाले जटेरे धारण करून घेता तसले वृत्तांत हे समुद्र मथनाचे कार्यार येता जाल्यार सुद्दाची आमी पळयताची केन्नाची ईश्वराक लिंगाक अभिषेक देता उरता कित्याक की म्हळ्यार हेची एक उद्देशान अभिषेक प्रियो तो रुद्रो तद्निमित्तान ताका विशेष अभिषेक केल्यार तो सुप्रसन्न रितीन घडता म्हणटा तसले समुद्र मथनाचे कार्यारे घडिल्ले तसले वृत्तांताच्या निमित्तान ताका घडता तद्निमित्तान वायुदेवो विशेष रुपारे ते भांगराचे हरवणांतो ते विष घालून घेनो ते प्राशन करून घेनो पुनः रुद्रदेवाक कसले सार ना म्हणटा तसले दिल्ली निमित्तान रुद्रदेवाक शितर देवका जाल्यार रे वायुरूपी परमात्मा कशी जायनाका पळयाच परमात्माले नित्य आराधक करतसलो अत्यंत अनुग्रहीत सेवा करतसलो मुख्य प्राणो सुद्धा उच्चैश्रवस तदनंतर घोडो दुसरे हंत येता देवासुरान मथन पुनः केले नंतर कामधेनु प्रथमत येता कामधेनु नंतर ते कामधेनुक अग्निहोत्र करतसले सर्व ऋषिवंद्य स्वीकार करताचे तदनंतर उच्चैश्रव म्हणतसले घोडो येता तदनंतर ऐरावत येता तदनंतर पारिजात वृक्ष येता तदनंतर अप्सरा स्त्री जन्म येता हे सर्व हे रमणीय जालें तसले उत्पत्ती सर्व हे पळोवन सर्व लोक विस्कृत मनोभावनेन आनंद भरीत जाताचे तदनंतर महालक्ष्मीले प्रादुर्भाव एक सुंदर स्त्री रुपाचेर येता पळयाच कसन एक लक्ष्मीक तुलना क्रम करत आसाच पळया सर्व लोकांक लक्ष्मी आयले नंतर तिका योग्य जावंक घेनो बशाक आसन दिले के एक अभिषेक केले के सर्व ऋषिमुनी ताका सूक्त पठन केले के समुद्र राजू तिका वस्त्र नेशाक दिले के विश्वकर्मान सर्व ही आभरण आभूषण दिले के सरस्वती देवीन अत्यंत रमणीय दिले तसले मोतीचे हार दिले के ब्रह्मदेवान पद्म दिले के पळयाच लक्ष्मी हाताक पद्म केन्ना उरता म्हूण सांगता तुमी जाल्यार पद्म कोण दिले म्हणलें गोत नाशिल्लें आमकां ब्रह्मदेवान दिल्ली तसले पद्म नित्य ही महालक्ष्मी स्वरूप धारण करून उरतके तदनंतर सर्व ही लोकानुलोकांतू अत्यंत मंगळप्रद देवंगेनु चिंतन करचके पळयाच कसल तिगेले वैराग्य मूर्ती कसन एक शोभायमान दिल तसले पवित्रीकरण वस्तू तिने संपादन करून घेतले तद्निमित्तान सर्व नारदादी दोष सांगत गेले के जाल्यार कोप रक्षण करचे जायना के बृहस्पती आचार्याक ज्ञानस्के जाल्यार फलस्नेहित जालें ना के ब्रह्मदेवाल तसले महानुभाव आसा के जाल्यार जय करच्याक जालें ना के कामाकाचे जय केलो तसलो रुद्रस्के जाल्यार लक्ष्मी देवीक आपणाले बायल करून घेवच्याक शक्यता ना के तद्निमित्तान सर्व लोकांक एक 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 दोष आसा जाल्यार दोष नाशिल्लो तसलो कोण की म्हळ्यार व्यक्ती स्वतः परमात्मो जालो तसलो श्रीमन्नारायणू आसा तद्निमित्तान लक्ष्मी देवीक हे मनशा भशेचे आमी विवाह कार्य करून दिवका म्हणत तसलें संदर्भ सर्व दृश्टांत ताचे आनी लक्ष्मी परमात्माकाचे आविर्भाव दिल्ले आसा तद्निमित्तान हे परमात्माकाचे आमी अर्पण करका म्हणत तसलें मनोभाव सर्व देवानुदेवते असुर घेताचे तद्निमित्तान परमात्मा लागी अत्यंत भिन्न जावंक न्हू
तुवे विशेष रीतीनं हे लक्ष्मीक स्वीकार कर का म्हणून सांगून सांगताचे. तद्निमित्तानं परमात्मो लक्ष्मीक आपणाले हृदय कमलान तो विशेष रीतीनं स्थान देऊन घेनो तिगेले संपूजन करून घेनो आपणाले वक्षस्थल सोडून दिता. तद्निमित्तानं लक्ष्मी कृपा कटाक्ष सर्व लोकांका उद्धार मिळचाका कारणीभूत दिल्ले आसा. पळयाच त्या दिवसाच्या न परमात्माले अंतः विशेष वक्षस्थळान तो लक्ष्मीले स्थान मेळचत असले संदर्भ आयलो. तदनंतर विशेष रीतीनं स्वीकार केल्यानंतर मुखावयले अमृत रूपी दिले तसले एक सेवन कर का म्हणून सांगून पुनः समुद्र मथनाचे कार्याक प्रारंभ करताचे. तद्निमित्तानं समुद्र मथन प्रारंभ केल्यानंतर समुद्र मथनाच्या विशेष रीतीनं एक धन्वंतरी रूप प्रादुर्भाव देता अमृत कलश घेऊन येता. तद्निमित्तानं परमात्माला हातांत असेल तसले अमृत कलश हांव घेऊ का आपण मुखारी म्हणून सांगून काढच्या गेल के देव पळयाच कसं नाही का माया करता म्हणत तसले वृत्तांत आमकेता. अत्यंत दुर्लभ प्रबलशील अत्यंत गुणसंपन्न भरीत असेल तसले देव दानव सुद्धाचे ते अपहरण करच्या गेले की कोणाकाची अलभ्य दिले तसले वस्तू मिळना कोणाका मिळत तसले अपहरण करून येत असताना सर्व विषय परमात्मा कळता. सर्व पुनरपी परमात्माले चरणकमलांतवताची परमात्माले चरणकमलांत गेल्यानंतर परमात्मा तांकां विशेष जावन अनुग्रह करून घेनो मोहिनी रुपारे अवतार घेता. परमात्मोची पळयाच लज्जित भावना कशी रीतीन परमात्माक देता. नरनारायण रूपारे विशेष रीतीनं नारायण रूपारे परमात्मो नारायणी म्हणत तसले संबोधन करून घेनो दिव्य आपणाले सौंदर्यानं लोक परवश देव तशी परमात्मा कशी रीतीनं कारुण्य दाखयत असा म्हणत तसले वृत्तांत आमकां हे संदर्भार येता. अत्यंत परमात्माले दिव्य रूपाक लावण्याक कोणीची परवश देनाशील तसले व्यक्ती दृष्टांत येना. कसन एक कारुण्य परमात्माले दिव्य रूपाचे चिंतन पळयाचे. सकल नव यौवन भरित दल तसले सर्वाभरण भूषित दल तसले नारायणीले मंदहासाक कोणीचे परवश दल तसले व्यक्तीना सर्वही दैत्य दानव देव यक्ष किंपुरुष गंधर्व सर्वही परमात्माले रूप लावण्याक अर्थ गर्भित जाऊन घेनो आपणेक मोहित करका तिने आपणेक मोहित करका म्हणून मागशी मुखारी धावच्या सूर केले के पळयाच कसल एक परमात्माले दिव्य सदृशमय रूप म्हणून घेन. स्वतः ब्रह्मादि देवतेक इंद्रादि देवतेक सुद्धाचे परमात्माले रूप लावण्य कळच्याक जलना के तसल एक परमात्माले दिव्य मोह रूप के सर्व कश्यपादि ऋषिक तंगेले भावंडाक अदिती देवीक एक मस्त रीतीन त्रास देत के कसं की मारे आपणाले चोरडुवांक कसनेच रीतीनं अवकाश मिळना. हे अमृत मथन कार्यान तो सर्वही भूत जावन त्यांनी मस्त रीतीनं प्रहयासन केले जाल्यार सुद्धा तांकां अमृत मिळना. हे तुवे अनुग्रह कर का म्हणून सांगून मनान तो शुद्ध अंतःकरणपूर्वक परमात्माले दिव्य चिंतन उपासना अदिती देवी करच्या लागले के त्यांना परमात्मा सांगत की मारे खंडित तू चिंत कर नाका. महापौरुष दल तसले दोन्हीच कश्यपाक सुद्धाची चिंता जाता. दोन्ही आपणाले बायला दिती अदिती हे दोन्ही लोकांल्यान तुझे एक प्रसंगवशात कार्यवशात कसं एक मनस्ताप विवाद घडच्या दिनाशी तुवे रक्षण कर का म्हणून सांगून ते मोहिनी रूपाचे परमात्माक विशेष रीतीनं कश्यपादी ऋषी चिंतन करत के भक्ती करत के त्यांना आपणाले सुशोभित दल तसले मंदहासान कृपाकटाक्षान आपणाले स्वेच्छा विहारणी दिल तसले आपणाल्यांतू तुम्ही विश्वास दवराची आणि खंडित हे दोन्ही भावंडाक आपण अन्याय देवच्या दिना म्हणत असले भावना तीत जाऊन घेनो परमात्मा विशेष रीतीनं तांकां अनुग्रह करता. तद्निमित्तानं सर्व ही नित्य म्हणून घेनो दोन्ही लोकांक सांगता की म्हणारे तुम्ही आपणाचे चरणाचेर विश्वास दवराचे आपण खंडित तुमकां अनुग्रहित करता. तुमकां केन्नाची मन दुखेना म्हणून सांगून दानवाक आणि देवान देवतेक परमात्मा मोहिनी अवताराचे रूपार सांगता. परमात्मा वयर विश्वास दवर घेनो ते दानव अपहरण केले तसले अमृत कलश तिगेले हातान दिताचे आणि भक्ती परवश जावन घेनो ती स्वीकार करच्याक अत्यंत यौवन भरित अत्यंत परमात्माले दिव्य कांतिक मनमोहित जावन घेनो असुर लोक तटस्थ भावनेनं परमात्मा आपणाले रूपारे केन्ना आपणे लाग घेता आपणा केन्ना आलिंगन करून घेता. परमात्माक आमी परवश जावन कशे रितीन आलिंगन करून घेऊ का म्हणून घेनो कामासक्त जावन विचार करत उरता के त्याची संदर्भारे
परमात्माले दिव्य लीलेक विमोहित जल तसले राक्षसाक परमात्मा सांगत की म्हणारे मोहिनी रूपाचे रे आणि आपणाला वैर विश्वास दवराचे आपण तुमका अमृतपान खंडित करिता म्हणले विश्वासानं परमात्मा तांका तुम्ही लायनार यायचे क्रमांक यायचे म्हणले तसले प्रथम जावंगेनो देवतेक दियाचे नंतर यक्षाक दियाचे अशें म्हणले तसले राक्षसाक दियाचे म्हणले तसले संदर्भ मोहिनी रूपार आशिल्लो तसलो परमात्मा विशेष रितीनं तांकां सांगता तद्निमित्तान सर्व ही भक्त परवश जावंगेनो मोहिनीले आकर्षित जावंगेनो ते दृष्टांताक कार्यतत्पर जावंगेनो परमात्माले अवताराचे चिंतन करच्याक सर्व देवानुदेवते बसत असाचे क्रमांक जावंगेनो परमात्मो सर्वांक मोहिनी अवतारे आपणाले अमृतत्व कलशाचे अमृतमय देल तसले उदाक अमृत दिवच्याक पान करच्याक दत असा परमात्मो अत्यंत मोहित रूपारी तांकां दित असा तद्निमित्तान सर्व ही शुचिरभूत जावंगेनो स्वस्ति पुण्यावाचन करूंगेनो पूर्वाभिमुख जावंगेनो परमात्माले केवल सुगंधमय धूप आस्वादन करूंगेनो परमात्माले चिंतन करच की तरी परमात्माले अमृत कलश घेऊन येत तसले स्वरूपोद्धारक चिंतन करच्याक बसूंगेन उरताचे आणि ते केन्ना अमृतमय दृश्य आम्ही पिबत करता म्हणले तसले कार्यतत्पर जावन उरताचे त्या संदर्भारे दैत्य लोकाक देव लोकाक परमात्मा स्वतः अमृत दित असा आणि जे दैत्यांक अमृत दिनाशीचे परमात्मा वंचन करत असा हे सर्व प्रत्येक पंक्तीत बसूंगेन दित असा जाल्यारीचे ते दैत्य सर्व प्रेम परमात्माले भक्ती परवश देल तसले मोहिनी अवताराक रूपाक लावण्याक अत्यंत मने भरित जावंगेनो कार्यतत्पर जावंगेनो परमात्माले वेशाक भंगाक प्रेमांकुरान निर्लिप्त जाताके तद्निमित्तान परमात्मा तांकां सर्व लोकांक देवानुदेवतेक सर्व अमृताचे उपदेश करता तद्निमित्तान राक्षसाक मेळनाशिल्ल्या संदर्भारी राक्षसाचे राहू म्हणत असलो व्यक्ती देवालो वेस घेवंगेनो देव सदृश जावंगेनो देव पंक्तींत येवंगेन बसतके अमृतपान करच्याक तत्संदर्भारे अमृतपान देवान घाली नंतर पिवनो तत्संदर्भारे परमात्माक विवेचन येता परमात्माक विशेष रितीन मोहिनी अवतार आशिल्ले तसले मोहिनीक सर्व देवान देवते सांगता की म्हणारे हो असुर जावंगेन आसा आनीचे आमगेले पंक्तींत येवंगेनो अमृतपान करत आसा म्हणले तसले दृश्टांत सांगता तक्षणाच्यान मोहिनी रूप अवतार सोडणो परमात्मा तांकां आपणाले चक्रायुधाच्यान तागेले शिरच्छेदन करता तद्निमित्तान राहुले शिर आनी जी शरीर तुंड जावंगेनो एक रूपाकृती बसून शुद्धोद समुद्रांतू आजपासून पोडून घेन आसा असले संदर्भ राहुले आयिल्ले आसा तद्निमित्तान खंयचे सूर्याले आनी चंद्राल निमित्त राहूक हो हिंसा वेदना करच्याक कार्यतत्पर जावंक गेले की तद्निमित्तान तांणी वर्षं प्रती जावंगेनो हे ग्रहण उत्पत्ती राहू निमित्तान सूर्याले आनी चंद्राक ग्रहण उत्पत्ती जाल्ले संदर्भ आमकां दृश्टांत जाता परमात्माले रूपलावण्य कसले परमात्माले चिंतन कसले म्हणत असले संदर्भ आमकां येता ही सर्व ही रक्षण केल्यानंतर गरुडारूढ जाल्लो तसलो परमात्मा सर्वांक अनुग्रहीत करूंगेनो सर्वांकाचे अमृतपान करूंगेनो देवानुदेवते सर्व ही अमृताचन विशेष अनुग्रहाक पात्रत्व दताचे तद्निमित्तान परमात्माले चिंतन करच्याक प्रारंभ करताचे तद्निमित्तान सुद्दाचे हे सर्व ही करच्याक श्रीहरी कारणीभूत श्रीहरीक कारणीभूत देवच्याक हो इंद्रूची प्रधान म्हणून सांगून लक्षात घेवन परमात्मो इंद्राक सोडच्याना म्हळ्यार दृश्टींत बलिचक्रवर्ती इंद्रावैरी युद्धाक वतके इंद्रावैरी युद्धा गेले नंतर विमान सहित जावंगेनो इंद्राक त्रास दिवच्याक वता जंभासुर सिंहावैरी बसूंगेन कशे रितीन ऐरावताक गदप्रहार करता ते गदेचे एक माराक ऐरावत मूर्छितावस्थेक पडता तशें जाल्यार सुद्दाचे इंद्रो अत्यंत बहु विशेष अनुग्रहीत जावंगेनो परमात्माले वैरे विशेष आपणाक रक्षण आसा म्हणलें धर्मान अनियोपस बलिचक्रवर्ती वैर युद्धाक तद्निमित्तान बलिचक्रवर्ती इंद्राले वज्रायुधाच्यान हत दत्के तद्निमित्तान इंद्र मरण पावता बलिचक्रवर्ती मरण पावता तद्निमित्तान बलिचक्रवर्तीले मरण पाविल्ले तसले वृत्तांत सर्व राक्षसाक कळटा ते सर्व दानवाक शरीर आनी बलिचक्रवर्तीले शरीर घेवन शुक्राचार्यान आशिल्ले तसले अस्त पर्वताक वताचे आनी शुक्राचार्य तांकां विशेष रितीन मृतसंजीवनी म्हणले तसले मंत्रान विशेष अनुग्रह करून घेवन बलिचक्रवर्तीक
विशेष जीवदान दिताचे ते जीवदानाच्यान आपण रक्षण देता जाल्यार सुद्दाचे आपणाक मृत्यू दिल तसले एक उरो नातर जाल्यार युद्धांत तो अपजय दिल तसले वृत्तांत सुद्दाचे मनांत घेनाशिचे केवल आपणाक अनुग्रह केले तसले गुरुले अनुग्रहाक कारुण्याक आपण पात्रत्व जावका म्हणले तसले वृत्तांत तो पळयतके तदनंतर परमात्माले विमोहित जावंक तसले वृत्तांत सर्व ही कळता रुद्रदेव स्त्री रूप धारण केले तसले परमात्माले मोहित दिल तसले मोहिनी अवताराचे अत्यंत आकर्ष भरीत दिल तसले रूपलावण्य आपण आस्वाद घेवका आपण पळोवका गेल तसले मनस्थितीन तो रुद्रदेव वृषभारूढ जावंगेनो पार्वती समेत जावंगेनो परमात्माक चिंतन करच्याक ते मोहिनी अवताराचे रूपलावण्य घेवच्याक वतसा ते रूपलावण्य पळोवंगेनो परमात्माले विनंती केले निमित्तान परमात्माले सदृशमय दिल तसले रूपलावण्याक अत्यंत अर्थ गर्भित जावंगेनो परमात्माले भक्ती परवश जावंगेनो मोहित दत्के ताका एक पंत आपण आलिंगन करका म्हणत तसले रुद्रो चिंतन करके रुद्रान चिंतन केले नंतर रुद्राले वीर्य पळोवंगेनो मस्त जागेरे परमात्माले लिंग भव रूपाचे ना परमात्माले रुद्राचे स्थानाचे विशेष रीतीनं एक देवरूप चिंतन करत तसले पर्वत के उपासन के करचे तसले स्थळ ऋषिमुनी आदीन परमात्माले दिव्य उपासन करत तसले स्थळ मेळ्ळे पळयाच कामाकचे अत्यंत मोहित जायनाशीचे कामाकचे मद केले तसलो रुद्रदेव जाल्यारीचे हे परमात्माले दिव्य मोहिनी अवताराक कशे रितीन परवश दिले तसले वृत्तांत आमकां रुद्रदेवाले हे विशेष मोहिनी अवतारा निमित्त मेळटा पळयात कसल एक कामाकचे अनुग्रहीत करतसले रूपलावण्य मोहिनी अवताराचे परमात्माले दिव्य भरीत दिले तसले दृष्टांत आमकां मेळिल्ले आसा अशे निमित्तान परमात्माले दिव्य लावण्य हांणी चिंतन केलेले आसा तद्निमित्तान परमात्माक संतोष भरीत जावंगेनो आलिंगन करूंगेनो रुद्रदेव आपणाले परिवार समेत पुनः कैलासाक प्रवास घेता तद्निमित्तान इंद्रान कशे रितीन देवासुर संहार करूंगेनो बलिचक्रवर्तीक अत्यंत हिनाय करूंगेनो नाश केल्ले हे सर्व ही शुक्राचार्याच्यान आश्रित जावंगेनो शुक्राचार्या वयर अत्यंत श्रद्धा भक्ती शुद्ध अंतःकरणपूर्वक जावंगेनो शुक्राचार्याले सेव करच्याक बलिचक्रवर्ती प्रार्थना करता तद्निमित्तान शुक्राचार्याले अनुग्रह निमित्त प्रकाशमान दल तसले ध्वज विशेष रीतीनं धनुस्सो विशेष रीतीनं अक्षय बाण हे सर्व ही कवच परमात्माले शुक्राचार्याले अनुग्रह निमित्त ब्रह्मदेवान ताका अनुग्रह केले तद्निमित्तान शुक्राचार्यानं अत्यंत कांतीहीन जल तसले पुष्पमाला ताका दिले शंख दिले हद्निमित्तान शुक्राचार्याले निमित्तान अनुग्रह देव तसले रूपलावण्य ताका अनुग्रह जल्ले आसा हे वृत्तांत कसल निमित्तान दिल्ले आसा हे सर्व वृत्तांत आम्ही ऐकले आसा तद्निमित्तान दैत्याले हे अत्यंत संहार घडत असले रक्षा कवच देवन शुक्राचार्य तांकां अनुग्रहीत केल्ले आसा खंयचे इंद्रदेवान दैत्यादी दानव लोकांक कशे रितीन एक भयप्रद केले की तशीच शुक्राचार्या निमित्त तांणी अनुग्रहीत जावंगेनो विशेष रितीन आयले तसले एक बलिचक्रवर्ती पुनः जिविंत जावंगेनो परमात्माले एक भक्ती करका नाजाल्यार आपण पुनः युद्धांत जय जावका म्हणलें शुक्राचार्याले उतरान प्रभावित जावंगेनो आयिल्ले उरता तदनंतर बृहस्पती आचार्याक सांगता तुम्ही आपणाले शत्रूले अधिकारणाक आयिल्ले आसा शुक्राचार्या निमित्त हे सर्व ही परदिल्ले आसा तद्निमित्तान इंद्राक हद करका म्हणटा तसले संदर्भारे शुक्राचार्या निमित्त 100 अश्वमेध याग करच्याक बलिचक्रवर्ती प्रारंभ करता 100 अश्वमेध याग केले नंतर शुक्राचार्याल अनुग्रहान इंद्र पदवी मेळच्याक कारणीभूत देता देलेरीचे अदिती देवी आपणाले चोरडू वदेल तसले सर्व देवानुदेवते स्वर्गाले आक्रंदन दता कसले की आपणाले चोरडुवांक हे दितीले चोरडुवाल निमित्त हिंस दिल्ले आसा तांणी सर्व परित्याग करून घेवन स्वर्गाच्यान विमुख देवच्याक कारणीभूत दिल्ले आसा म्हणटा तसले आक्रांत करत आसा त्या संदर्भारी कश्यपादी ऋषी आश्रमाक आयले अदितीक कसलेच उत्साह नाशिल पळोवंक घेवन आपणाले चोरडू स्थानभ्रश्ट दिल्ले आसा म्हणटा तसले चिंतान पुनः आपणाक ते स्थान मेळका म्हण सांगून कश्यपादी ऋषीले परमात्माले पूजा अर्चना करच्याक प्रारंभ करता फाल्गुण शुक्ल पक्षाचे द्वादशी दिवसाक पयोव्रत करून घेवन परमात्माले अनुग्रहान ब्रह्मदेवान कसन एक उपदेश केले आसा ते उपदेशान विशेष रितीन परमात्माक आपणाक पुत्र जावंक घेवन पुनरपी प्रारब्ध आपणाले जन्मांत गर्भांत येवका म्हणटा तसले चिंतन पयोव्रत करून घेवन अदिती पुनः परमात्माले रूपलावण्य प्रत्यक्षीकरण करून घेता तद्निमित्तान अदितीन केले तसले पयोव्रताक विशेष रितीन परमात्मा अनुग्रह कारुण्य दिवंक घेवन ताका योग्य आशिल्ले तसले सत्संतान
परमात्मूची स्वतः शंखचक्र गदा पद्म धरण देव आशिल्लो जाल्यार परमात्मू स्वतः तिगेले गर्भान तो आविष्कार घेता. परमात्माले पराक्रम हें दाखोवचे कितें ब्राह्मणाक रक्षण करचे कितें परमात्मान विशेष रितीन हें असुर संहारा कितें हें धारण केल्लें आसा. तद्निमित्तान कश्यपान पूजा अर्चना करून घेवन भक्तीन हें सेवन केलें जाल्यार गर्भाधान केल्ल्या निमित्तान विशेष रितीन सत्संतान भगवत रूप दिलें जाल्यार भाद्रपदाचे शुक्ल द्वादशीक श्रवणा नक्षत्राचे दनपाराचे पर्वकालारी परमात्माले प्रादुर्भाव देता. सर्व गंधर्व श्रेष्ठ यक्षर किन्नर सर्व ही परमात्माले गुणगान करताचे पुष्पवृष्टी करता के परमात्मा का जय जय म्हणून घेनो विशेष रितीन परमात्माले अनुग्रह करता के परमात्मा का किरीट कुंडल आदि धारण केले जाल्यार परमात्माले बालरूपाक अत्यंत हर्ष गर्भित जावंक घेनो आनंद करता के बृहस्पति आचार्यो परमात्मा का यज्ञोपवित धारण करत के सूर्यो गायत्रीचो उपदेश करत के परमात्मा स्वतःची ते बालरूपी दिलं जाल्यार परमात्मा का योग्य रीतीनं उपनयन करत के आणि कुबेरो स्वतः परमात्मा का भिक्षापात्र दान करत के आणि पार्वती देवी येऊन परमात्मा का भिक्षा घालत के आणि वामन रूपी दिलं जाल्यार परमात्मा नित्य ही अग्निकारी करून घेनो नर्मदा तीराचे भृगुवत्स म्हणत जाल्यार बली चक्रवर्तीनं करत जाल्यार 100 अश्वमेध यागाचे रूपारी थंय येवन आपणेक शुक्राचार्यान पळयल के वामन रूपी दिलं जाल्यार परमात्मा हो येतसा तेजोमय प्रकाश भरित दिलं जाल्यार शरीर घेवन येतसा. तद्निमित्तान परमात्माले चिंतन मनन आम्ही करका म्हणून घेनो शुक्राचार्य खंय किदिस के हो आमगेलो असुर द्वेषी दिलं तसलोचे विष्णू येतसा म्हणत जाल्यार चिंतन करतस के जाल्यार सुद्धा ते त्या क्षणारे वामन रूपी दिलं जाल्यार परमात्मा दंड कमंडल घेवन यज्ञशालेक प्रवेश करत के यजमान दिलं जाल्यार बले अत्यंत परम सुंदर दिलं जाल्यार परमात्माले रूप लावण्य मनोगर्भित अर्थगर्भित दिलं जाल्यार आमंत्रण दित के आमंत्रण दिवन परमात्माले पाद प्रक्षालन करच्याक विशेष रितीन आमंत्रण करता आणि आपणाले चरणकमलान तो परमात्माले दिव्य विशेष पाद प्रक्षालन करून परमात्माले चरणकमलाचे पादोदक आपणाले शिरस्सान तो सेवन करका म्हणून सांगून बलिचक्रवर्ती गता. त्या संदर्भारे सर्व ऋषी चक्रवर्ती सर्व ही परमात्माले हे होमभूमी यज्ञभूमी अत्यंत तृप्त दिल्लें आसा. हे परम पवित्र दिल्लें जाल्यार हें आसा आनी तुमकां हांव गोदान करके नाजाल्यार स्वर्णदान करके ना ग्रामदान करके नाजाल्यार तुमकां भोजन करके कसन तुमकां जावका आपणाक तुमी सांगका. बलिचक्रवर्ती ले विज्ञापने का परमात्मा सांगता की म्हळ्यार तुवें याचन करचें का म्हणून आपणेक मस्त रितीन स्तोत्र केलें तूं केलें जाल्यार सर्व ही आपणेक मान्य दिलें जाल्यार बलिचक्रवर्तीक वामन रूपी दिलें जाल्यार परमात्मा सांगता महाराजा तूं मस्त मनोहर जावंक घेनो अर्थगर्भित जावंक घेवन आपणेक रूप लावण्य केल्लें आसा. महाराजान विचारिल्लें जाल्यार उतराक वामन रूपी दिलें जाल्यार परमात्मा विशेष रितीन सांगता की म्हळ्यार महाराजा तुवें सत्कर्म विशेष रितीन दान मान सर्व ही केल्लें आसा. जाल्यार प्रल्हादाले तसले प्रशांत दिल तसले तुगेले गुरुवर्य शुक्राचार्य जावंक आसाचे तसले अत्यंत पवित्रतम वंशांत दिल तसले युद्ध कोरगेनो तुगेले आईले कोणी नाचे तद्निमित्तान तुगेले दान घेण्याचे परतून गेल्ले कोणी नाचे तुगेले वंशांत अत्यंत प्रकाशमान दिल तसले भरित दिल तसले चंद्रकांत दितल तसले प्रल्हाद तुगेले वंशाचोचे आसा. हिरण्याक्षान दिग्विजया गेल निमित्तान तगेले संदर्भारी कोणीचे तगेले युद्ध कायलनाचे जाल्यारीचे हिरण्यकशिपूक हिरण्याक्षाक संहार केले जाल्यार विष्णु द्वेषी जावंक घेनो हिरण्यकशिपू आपणाक द्वेषी जाले जाल्यार विष्णूक स्वच्छ गेले तेन्ना विष्णू मेळना म्हणत जाल्यार वृत्तांत दिशिल्लो आसा. जाल्यारीचे सर्व ही तुगेले दृष्टिकोनान तो सर्व तुमगेले कश्यप वंशाचे संपत भरीत जावंक आसा. हे सर्व ही तुगेले गर्जना दत आसा. आलोक ब्राह्मण वेशाच्यान तुगेले बापसूक कोणी तरी याचन करच्या संदर्भारे विरोचन म्हणले तुगेले बापसून सर्व ही तुगेले आयुष्य बापसूल आयुश्वर की ते ब्राह्मणाक दान दिल्लें आसा. तद्निमित्तान ते धर्मकार्य तुम्ही सर्व ही केल्लें आसा. आपूण कसले याचन करतना आपणाक कितलो आवश्यकता आसा तितलेची आपूण तुगेले दान रुपार स्वीकार करता आनी तितलेच म्हाका दी तूं म्हूण सांगून तो वामन रूपी परमात्मा सांगता. तेन्ना बलिचक्रवर्ती सांगता ब्राह्मण कुमारा तुवें उलयलें उतर सर्व ही संमत जावंक आसा. इतलो सान चरड जाल्यार बी तुगेले कांतिमत प्रकाशमानित सुशोभित दिल जाल्यार वर्णातीत जावंक न्हू तुवें आपणाक उत्तर सांगिल्लें आसा. आपणाक मस्त संतोष आसा आनी तूं कसन विचारता आपूण ते दिवच्याक सर्व सन्नद्ध आसा म्हूण सांगता. तेन्ना बलिचक्रवर्तीन सांगिल्लें जाल्यार सर्व वृत्तांताक मान्य करूंक न्हू वामन रूपी परमात्मा केवल आपणाले 3
पाद दवरचं तसले स्थळ आपण एक तू देऊ का म्हणत तसले वृत्तांत पुनरपे याचन करता ताणे याचन केल्यानंतर परमात्मा तक्का परमात्मान याचन केलेलं तसले भूमी बलिचक्रवर्ती तक्का अनुग्रहित करता आणि जे शुक्राचार्य हंग सांगत असा पळे तो विष्णुरूपी परमात्मूचे वामन रूपा राहिले असा तू तक दान दित असा विचार करून घेंदे त्यांना सांगतं की म्हणे आपण यज्ञ दीक्षावंत त्यांना निमित्तानं ब्राह्मण रूपी परमात्मू स्वतः आपल्याला दान घेऊची अपेक्षा करता म्हणल्यानंतर हा कित्याक दान दिवच्याक ना आपण दान दितलोची म्हणत असले भावनेनं सद्भावना सद्विचारानं परमात्माक दान दिता म्हणून सांगून संकल्प कर का म्हणून बायलीला सांगता कमंडल हाड म्हणून उदा सोड का म्हणून असताना शुक्राचार्य ते उदकाचे कमंडल आवचून बसता तद्निमित्तानं वामनरूपी परमात्मा का शुक्राचार्याचे हे उदकाचे दान रूप करच्या का विघ्न हडत असा म्हणून सांगून आपणाला कुशा दर्बेनं ते शुक्राचार्याला बंधन की शुक्राचार्य बसून गेनो ते उदकाचे येऊच तसले धारेक विघ्न करत असेल की ते कमंडलाचे तुदिक परमात्मो कुशानं ते अशील तसले कल्मश काढच्या होता ते कल्मशानं शुक्राचार्याला दृष्टी होता तद्निमित्तानं अत्यंत घोर आर्तनाद करताची कमंडलाच्या शुक्राचार्य प्रादुर्भाव घेता पुनरपेचे बलिचक्रवर्ती आपणान दिली तसले उत्तराक मान्य करून घेनो वामनरूपी परमात्माक दान करता तद्निमित्तानं एक संदर्भारे परमात्मो बलिचक्रवर्ती दृष्टांत देता दल्याबीचे विचलित ध्यानाशीचे परमात्मान सांगेल तसले सर्व ही रक्षणा कार्यकर्त्या प्रारंभ करता परमात्मा प्रथम पाद गेले सर्व सृष्टीचे सर्व लोकारे दवरता तद्निमित्तानं सृष्टीचे वैरे भिन्नाभिप्राय म्हणरे एक फुटळ येता तद्निमित्तानं गंगाचे प्रादुर्भाव देता ते प्रादुर्भाव देईल तसले गंगा का ब्रह्मा आपणाला कमंडलांत धारण करता तसले गंगा पवित्र चरणाचे उद्कार आईल निमित्तानं ते स्पर्श दिल्या निमित्तानं देवगंगा म्हणून सांगून प्रादुर्भाव देता तद्निमित्तानं दुसरे पावलं परमात्मा हे सृष्टीचे वैर दवरता आणि तिसरे पावलो दवरच्या का बलिचक्रवर्ती विचारता आणि खंची जाग्यारे आपणानं हे दवर का म्हणत असले वृत्तांत विचारता त्यांना बलिचक्रवर्ती आपण एक तुवे मोहित करून घेनो आपण एक तुवे हे दवरचे तसे केले असा तद्निमित्तानं आपणाला खई जाग ना म्हणलो आपणाला शिरोभागारे तू गेले तिसरे पाऊल दवर आणि ते परवश जाऊन गेनो बलिचक्रवर्तीला केलं तसले आज्ञेक आपण एक स्वीकार करता त्या संदर्भारे प्रल्हाद सांगत की म्हणारे आपणाला नातू देऊन घेणं असा तक तुवे अनुग्रह कर का आपण एक तुवे फट्टी संदर्भारे अनुग्रहित वचन प्रदान दिले आपणाला कोणी चिकुलांत भ्रष्ट दिल्या पाहिजे तक्का अंत्यकालारे परमात्मा रक्षण करत असेल म्हणले उत्तर आपण दिले म्हणत असले याद करता परमात्मा सांगता तू कसं नाहीचे निष्कांत भावनेनुरा चिंताक्रांत जानका आपण तुका पूर्ण प्रमाणारे अनुग्रह करता तद्निमित्तानं तुका दिव्य देल तसले सुतल लोकांतो अनुग्रहित जाऊन तू गेले सुख साम्राज्य तू कर म्हणून परमात्मा गेले शिर भागारे पादस्पर्श कोरगेनो तक्का अनुग्रहित कोरगेनो तक्का सुतल लोकाचो अधिपत्य करता आणि स्वतः परमात्मा गेले रक्षण एक द्वारपालक जाऊन परमात्मा आजी सुद्धाची तक्का रक्षण करत असलाय म्हणत असलाय वृत्तांत आमका हे भागवतांतो वामनरूपी परमात्माला दिव्य चरित्रेंत कळता हे वामनरूपी तसले परमात्माला दिव्य गुणगान स्तोत्र नादलरे परमात्माला श्रवण कीर्तन केल्यारे आमगेले सर्व ही पितृवर्ग आत्मवर्ग नादलरे कसनेक शुभ शोभनादी संदर्भारे कार्य केल्यारे आमगेले सर्व ही परमात्माला दिव्य अनुग्रहाक पात्रत्व देवच्याक कारणीभूत देता म्हणत असले संदर्भो आमका हे संदर्भार येता हंगा अष्टमद स्कंद समाप्त देता स्वयंभू मनुले पुत्री आकुती तगेले सृष्टी पळयले तद्निमित्तानं कशरीतीनं तांकां चुरडू दिले तांगे संतान पळयले तद्निमित्तानं अष्टमस्कंदांतो कशरीतीनं आचार्यानं सांगितलं तसले सर्व ही वृत्तांत परमात्माला पळयले गरुडारूढ दिलं तसलं परमात्मा गजेंद्र मोक्षाक आहा आणि उहू म्हणत असले गंधर्वाक शापग्रस्त निमित्तानं कशरीतीनं तांगेले शापोद्धार केलं तसले वर्णातीत दिलं तसले चरित्र आम्ही सर्व ही मना घेतले असा गजेंद्र मोक्षाचे अंत्यकालारे गजेंद्रान केले तसले रोधनातीत स्तोत्र परमात्मा चिंतित जाऊन गेनो भक्ती परवश जाऊन तक केले अनुग्रह स्वतः गेले पार्श्वद जाऊन गेनो ताणे निभासून घेतील तसले संदर्भ हे येता दुर्वासानं परमात्माला कोपारिक्त जाऊन गेनो हरिनिर्माल्य अवमान केलं त्यांना तक कसं नाही तसले संदर्भ पळयले असा दुर्वासानं बलिरूपी चक्रवर्ती का दान कर का तर बलीनं चक्रवर्ती दान कर का रे वामनरूपी परमात्मा का विघ्न कश केले ते सर्व वृत्तांत पळयले असा असले सर्व ही वृत्तांत आणि परमात्माला समुद्रमथनांतो विशेष रीतीनं मोहिनी अवतार घेणो कश रीतीनं परमात्मा इल्ले हे सर्व ही पळयले असा कश रीतीनं हे कालकुटाचे विषाचे प्राशन रुद्रदेवान केलेली निमित्त रुद्रदेवाक कसनेची कलिप्रावश दिलेले ते संदर्भ बी आम्ही पळयले असा अमृतमथनाचे कश रीतीनं हे सर्व ही वृत्तांत पळयले असा हाजे निमित्त आमकां कसं एक चिंतना कोळण्यात की म्हणारे
परमात्माले दिव्य चिंतन मनन आम्ही श्रद्धेनं शुद्ध अंतःकरणपूर्वक करता अंत्यकालारी हे पृथ्वीचे नाश घडचसा संदर्भारे हे प्रलय कालाचे रे सत्यव्रतोले एक शरीरांतुर ना सत्यव्रतुक रक्षण कर का म्हणत असले प्रादुर्भाव परमात्माना मत्स्याकृती रे घेवनो ताण दिलील तसले कमंडलांतो परमात्माना धारण करून पुनः वचोंगेनो सृष्टीक सोड का म्हणत असले संदर्भारी अंत्यकालारी प्रलयोदकाचे मनवंतराचे अधिपती जावंगेनो वैवस्वतो मनवंतरिक कोरंगेनो कश रीतीनं आमगेले सर्व ही प्रकृती धर्माचे रक्षण परमात्माना मत्स्यावतार कश केले ते सर्व पळयले आसा तद्निमित्तान आम्ही परमात्माले नित्य ही श्रवण भक्ती अर्चन करका आयचे अष्टमस्कंदाचे सर्व ही वृत्तांत फलश्रुती सर्व ही परमात्माले चरणकमलांतू अर्पण करून घेनो आमगेले परमात्माले शुद्ध अंतःकरणपूर्वक विशेष रीतीनं अधिक मासांतू अष्टमस्कंदाचे आम्ही श्रवण करून घेनो परमात्माले दिव्य ही उपासना केले निमित्तानं आमगेले ज्ञान भक्ती वैराग्य वाढवनो परमात्माले नित्य ही पूजा अर्चना करचत असले सौभाग्य आमगेले कुटुंबाक नातर जाल्यार आमगेले सर्व जन्माक परमात्मो लाभत्व करून दिवो म्हणून सांगून परमात्माले चरणारविंदांतू अर्पण करून घेनो सर्व ही पुण्यप्रद आम्ही सर्वांना ऐकून धन्यतेमध्ये तसले भावनातीत जाऊन घेनो आईचे संदर्भाचे स्मरण करून घेऊया हे अत्यंत घोर कलियुगांतो कसनेक अदृष्टवशात दुरादृष्टवशात मृत्यू अपमृत्यू बाधा घडच्या नाम संदर्भारे मार्कंडेय ऋषीना परमात्माना मार्कंडेय ऋषीका कशी दिल तसले दिव्य एक स्तोत्राचे चिंतन करून घेनो आमका येवचे तसले अपमृत्यू दुर्मृत्यू बाधा सर्व ही आम्ही नाश करून घेवच्याक पळोवया नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यते गोविंदं पुण्डरीकाक्षं अनन्तं अजमव्ययं केशवं च प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अदोक्षजं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते हे सर्व ही परमात्माले स्तोत्र रूप आम्ही ध्यान रूपारे चिंतन केले निमित्तानं आमगेले शरीरांत तसले सर्व ही व्याधी निवृत्ती जाऊन घेनो तदकाल परमात्माले दिव्य अनुग्रह आमका लाभत्व घडोनो आमगेले सर्व ही अजाड्य दूरीकृत देवंगेनो परमात्माले दिव्य चरणामृताचे पिबत करतसले भाग्य सुदोदय आमका हे परमात्मा निमित्तानं पात्र देल तसले आसा म्हणत तसले एक स्मरण आम्ही नित्य ही कोरंगेनो परमात्माले सेवा करतसले मनोभाव जागृत कोरंगेनो नित्य ही परमात्माले चरण कमलाचे भक्ती करतसले भक्ते आमका परमात्म ज्ञान रूपार देवंगेनो वैराग्य रूपारी परमात्माले चरण कमलाचे आश्रित भक्त देवचे तसले सौभाग्य परमात्मा आमकां दिवो म्हणून सांगून आयचे अष्टमस्कंदाचे विशेष रीतीनं भागवत यज्ञ कार्य परमात्माले चरण कमलांतू समर्पण करत असा सर्वांक बरे जावं म्हणून सांगून परमात्माले आशीर्वाद करून कृष्णार्पण करता हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे